म्हणजे ती जेव्हा ती मला सोडून गेली तर मला जाणवलं की तुझ्याजवळ जर काही नाहीये ना तर तुझी अवकात नाहीये क्षेत्रात, म्हणजे समाजात अवकात नाही. बरोबर. तुझ्याकडे काहीतरी आहे तर तुला विचारणार आहे. बरोबर. म्हणजे इंटरकास्ट वगैरे ह्या मॅटर करतात सक्सेस व्हायच्या आधी. बरोबर. सक्सेस झाल्यानंतर या गोष्टी मॅटर करत नाही असं मला त्यावेळेस समजलं. जेव्हा म्हणजे मुलीच्या प्रेमात पडलो आणि ते मी सर्वाईव्ह करायला लागलो, त्याच्यानंतर अभ्यास वगैरे ह्या गोष्टी मी दुय्यम समजायला लागलो. बरोबर. मग त्याच मुलीशी कित्येक वेळा मी असे मानसिक त्रास पण सहन केलेत किंवा माझ्यामुळे तिला पण झाले असते. ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि ह्याच्यात काय होतं माहिती आहे का, माणसाचा एक प्रकार हाच भांगारे तोच भांगारे, पुरींच्या मागं लागले, हे एकच आयुष्य असं कर. मग ते 4-5 वर्ष काही त्या मित्र मी अक्षर तिचे पाय धरले तिथं. म्हणलं माझ्याकडून लई मोठी चूक झाली नाही का, मी आपली परिस्थिती विसरून तुझे कष्ट विसरून वेगळ्या मार्गाला गेलो, मला माफ कर. फक्त आयुष्यात मला एक संधी दे की बाबा मी बरोबर करून दाखवते की तुझं पोरग वाईट नाही. नमस्कार, चॅम्पियन्स टॉकमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहेत असे व्यक्ती की ज्यांनी पोलीस होण्यासाठी 14 वर्ष प्रतीक्षा केली. 14 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर झाला तर पोलीसच झाला. तर आपल्यासोबत आहेत रणजित काशवेत. त्यांची आताच मीरा भाईंदर पोलीसपदी OBC होमगार्डमधून 3ऱ्या क्रमांकावर निवड झालेली आहे. तर अभिनंदन तुमचं. थँक्यू सर. तुमची निवड झाल्याबद्दल. तर रणजित, तुम्ही ह्या वर्षी पोलीस भरती झालेली बरोबर आहे. तर तुम्ही सुरुवात कधी केली होती पोलीस भरतीला? पहिली माझ्या आयुष्यातली भरती मी 2014 साली दिली होती. बरोबर. 2014 साली भरती दिली होती. म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी चालू केलं होतं? साधारण वयाच्या 14व्या वर्षी मी पहिली पोलीस भरती दिली ती. आबांच्या काळात, जेव्हा आबा गृहमंत्री होते तेव्हा. आबाच्या काळामध्ये तुम्ही पहिली भरती दिली होती. हो. तर 5 इव्हेंट असतील बरोबर आहे? हो, 100 मार्कचे 5 इव्हेंट होते. 100 मार्क्सचे 5 इव्हेंट असायचे. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही आता 2000 किती बोलले 2014ला पहिली भरती दिली आणि 2026 2014 12 वर्ष 12 वर्ष स्ट्रगल पिरियड. तुम्ही 12 वर्ष कंटिन्यू ह्या क्षेत्रामध्ये टिकून राहिलाय का आधीमध्ये सोडून दिलं? सोडून म्हणजे टिकून होतो, पण माझं असं पूर्ण 100% डेडिकेशन नव्हतं. बरोबर. बाकीचे म्हणजे परिस्थिती खराब असल्यामुळे कामं वगैरे करून ह्या गोष्टी कराव्या लागायच्या. बरोबर. त्याच्यामुळे जास्त वेळ मिळत नव्हता मला तिथे द्यायला. फक्त भरती अटेंड करायचे पण 100% फोकस नव्हता माझा. बरोबर. तर तुमचा आत्ताच मीरा भाईंदरला निवड झाली. Yes. बरोबर. तर तुम्हाला ग्राउंडला किती मार्क्स होते? मला ग्राउंडला मीरा भाईंदरला 39 मार्क होते. 39. आणि लेखीला किती आले? लेखीला 79 मार्क आले 100 पैकी. 19 मार्क्स आले. कसं वाटतं तुम्हाला आता? 12 वर्षाचा प्रवास आहे. 12 वर्षामध्ये तुमचे सगळे मित्र मॅक्झिमम लोक गेले असतील. हो, खूप लोक गेले. म्हणजे आमचा जो ग्रुप होता 2015-16 साली, त्यातल्या सगळ्यात शेवट पोलीस होणारा व्यक्ती मी आहे. सगळ्यात शेवट पोलीस होणारा व्यक्ती मी आहे. आमच्या ग्रुपमधला पहिला व्यक्ती पोलीस होणारा अविनाश माने, तो म्हणून पिंपरी चिंचवडला पोलीस झाला. बरोबर. त्याच्यानंतर हळूहळू एक जण, कोण मुंबई, कोण पिंपरी चिंचवड, कोण पुणे ग्रामीण, आणि सगळ्यांचे म्हणजे यश बघून बघून असं वाटायचं की आपलं कधी होतंय. बरोबर. पण थांबून राहिलो, म्हणलं आपल्याला हे करायचंच आहे. सगळ्यात शेवटी आमच्या ग्रुपमधला पोलीस मी. बरोबर. आता तुमच्या सोबतचे मित्र व्हायचे बरोबर आहे. तुम्हाला लोक सजेशन पण देत असतील किंवा सांगत पण असेल. सगळ्यांचं मित्रांचं सिलेक्शन होते आणि आपलं होत नाही, हे बघून काय फिलिंग काय वाटायची? फिलिंग त्यांचं सिलेक्शन झालं, थोडा आनंद पण वाटायचा आणि कुठेतरी मनात असं व्हायचं की आपण राहतोय, आपलं काय चुकतं, आपलं काहीतरी चुकतंय. म्हणजे चुकतंय काय हे शोधत होतो, पण ते शोधण्याच्या म्हणजे काही गोष्टी अशा अपोजिट घडत होत्या की त्यांचं कसं होतं, थोडी परिस्थिती अनुकूल होती त्यांना. बरोबर. सगळ्या गोष्टी त्यांना जागच्या जागा मिळत होत्या आणि माझं म्हणजे असं होतं की मी स्वतः कमवल्याशिवाय मला त्या गोष्टी म्हणजे पोलीस भरती करताच येत नव्हती. त्यामुळे मी स्वतः म्हणजे सलूनमध्ये काम करायचो. सलूनमध्ये काम करून मी काही गोष्टी म्हणजे पुस्तक घ्यायचं म्हणा किंवा ग्राउंडची फी म्हणा, ग्राउंडवर येणं जाणं म्हणा, सगळ्या गोष्टी मला काम केल्याशिवाय अवेलेबल होत नव्हत्या. आणि त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी अशा जाग्या होत्या, त्यामुळे ते पटपट सिलेक्शन झालं त्यांचं आणि मी राहिलो. बरोबर. असं मला वाटतं त्या गोष्टीबद्दल. बरोबर. तुम्ही आता काम करत केलं बरोबर आहे. मला पण माहिती आहे की तुम्ही म्हणायचे की आता 4 वाजता दुकान उघडायचं आहे, 5 वाजता दुकानात जायचं आहे, दुकान उघडून मग तुमचं ते चालू असायचं. मग एवढ्या दिवस करताय तुम्ही बरोबर आहे. मग तुम्हाला आता जे नवीन मुलं भरती करतायत, आता त्याच्यामधले पण आता भरपूर असे मुलं आहेत की जे काम करत करतायत बरोबर आहे. काम करत करतायत की त्यांचंही सिलेक्शन 1-2 मार्कांना राहत नाही. आणि तुम्ही एक असं एकदम म्हणजे जिवंत उदाहरण आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी भोगल्यात. हो, बरोबर आहे. तुम्ही एवढ्या दिवस तुमचं काम असायचं, काम करायचे, भरतीची तयारी करायची आणि अभ्यास पण करायचे, तिन्ही गोष्टी एकत्र व्हायच्या बरोबर आहे. येस. तुम्ही काम करून भरती झाल्यात, मग तुम्हाला असं वाटतंय का मी कामाकडे लक्ष दिल्यामुळे मला एवढा वेळ गेलेला आहे?
हो, कामाकडे लक्ष दिल्यामुळे एवढा वेळ गेला, पण पर्याय नव्हता माझ्यापाशी. पर्याय नव्हता. हां, कारण का मला माझी घरची परिस्थिती इतकी हालाकीची आहे. हां, मी जेव्हा 1-1.5 वर्षाचा असताना माझे वडील वारले. बरोबर. मग तेव्हा घरात आमची फक्त आई, माझा 1-2 भाऊ आहेत मला. हां. त्यातला एक ब्लाइंड आहे, म्हणजे त्याला पूर्ण दिसत होतं, अंध आहे. बरं. आणि एक मोठा भाऊ आहे. हां, अशी आमची फॅमिली. आमच्या घरात म्हणजे कर्ता पुरुष नव्हता कोणीच. बरोबर. मग त्याच्यामुळं आणि आमचं सलून व्यवसाय असल्यामुळं मला खूप लवकर म्हणजे रिसेंट 9वीच्या एंडिंगला हां, 9वीचा रिझल्ट लागला, 10वीपासून मी दुकानात उभं राहायला सुरुवात केली, म्हणजे आमचं काम शिकायला सुरुवात केली. बरोबर. काम शिकता शिकता मग जेव्हा 4 पैसे यायला लागले तेव्हा मग 10वी झाल्यानंतर 11वीत गेल्यानंतर मग माझं शॉप टाकलं. शॉप टाकल्यानंतर तिकडे दुर्लक्ष झाल्यानंतर मग मी नापास झालो 11वीत अक्षरशः. मग त्याच्यानंतर माझे चुलते आहेत, म्हणजे ते मला भरतीच्या 12 वर्षाच्या प्रवासात एकदम म्हणजे माझ्या वडिलांसारखं खंबीरपणे मागे उभे राहिले. ते चुलते माझे डेव्हलपमेंट ऑफिसर LICमध्ये दिनेश कासवेद म्हणून. त्या चुलत्यांनी इतका आधार दिला मला की त्यांनी मला 11वी नापास झाल्यानंतर एक 17 नंबर फॉर्म असतो 12वी पास करण्यासाठी. 17 नंबर फॉर्म करून दुकानात काम म्हणजे त्यांनी भरायला मला मार्गदर्शन केलं की तू हे कर, वर्ष पण व्हायला जाणार नाही तुझं. बरोबर. त्याच्यानंतर मग मी ते फॉर्म फिलअप केला. त्याच्यानंतर मी काम करून दुकानात काम करून संध्याकाळी तिथंच अभ्यास करायचो 12वीचा. बरोबर. अशामुळे मला 49% तिथे पडले आणि 12वी पासआउट झालं. बरोबर. 12वी पासआउट झाल्यानंतर मग करायचं काय हा प्रश्न पुढं होता. मग कॉलेजला ॲडमिशन घेतलं. कॉलेज ॲडमिशन म्हणजे गेलं तर गेलं, नाही तर नाही गेलं, दुकानातच काम करणे, अशा गोष्टी. मग आयुष्याचं काहीतरी ध्येय होतं की आपल्याला ह्या परिस्थितीनं बाहेर निघायचं आहे. बरोबर. की जी आईच्या हातात म्हणजे आमची आई अक्षरशः दुसऱ्याची तर त्या काळी एक 100-150 रुपये रोज असेल. बरोबर. त्या रोजाने कामाला जायचे नाही का, असं ऊन वगैरे काय नाही, आणि कांदा लागणी वगैरे आमच्याकडे असतात. हां, मग ते पाठच जाणं, ते स्ट्रगल वगैरे सगळं माझ्या डोळ्यासमोर होतं. बरोबर. मग त्या काळात मी ठरवलं काहीतरी करायचं. मग करायचं काय, तर आमचे म्हणजे माझे मामा आहेत, आत्याचे मिस्टर, बरोबर. तर ते पोलीस दलात होते. बरोबर. पोलीस दलात होते ते म्हणजे माझं नशीब एवढं चांगलं की ते आमच्या गावच्या शेजारी पोलीस स्टेशन तिथंच कार्यरत होते. बरोबर. मग त्यांना बघून ते लोक वगैरे सन्मान द्यायचे, थोडंफार रिस्पेक्टली बोलायचं. ह्या सगळ्या गोष्टींनी म्हटलं की आपलं व्हायचं तर पोलीस व्हायचं. मग ते माझ्या मामांचं म्हणजे असं व्यक्तिमत्व होतं की गावात आल्यानंतर त्यांचं नाव भानदास जाधव आहे, PSI म्हणून रिटायर झाले, आणि काही म्हणजे कोरोनाच्या काळात त्यांचं निधन झालं. हां, हां, तर मग त्यांचा वसा धरूनच की नाही भाऊ काय केलं तर आपल्याला पोलीस व्हायचं आहे. मग ते डोक्यात कंटिन्यू यायला लागलं. बरोबर. असं झालं. त्याच्यामध्ये पोलीस होण्याच्या मार्गाकडे वळलो मी. म्हणजे तुम्हाला तुमची सुरुवात ही तुमच्या मामाकडे बघून झाली. मामाकडे बघून झाली माझी. मामाला जो मिळणारा गावामधला मान आहे, मान सन्मान हो त्या गोष्टी बघून वाटलं की आपण पण पोलीसच झालं होणं पाहिजे. गरजेचं आहे. बरोबर आहे. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे घरची परिस्थिती पण हालाकीची होती. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला आईचं पण कष्ट बघत होता, आपले भाऊ पण करतायत, त्यामुळे तुम्हाला काम करणं गरजेचं होतं. करणंच होतं आहे की नाही, त्याच्याशिवाय पर्याय नव्हता. पण मुलांनी जर का थोडंसं काम करत करत पण करू शकतो हे यांनी दाखवून दिलेलंच आहे. पण मुलांनी चांगलं आणखीन फोकस केलं तर आणखीन लवकर होऊ शकतो. हो, लवकर होऊ शकतो. बरोबर. आता तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही 11वीत नापास झाले होते. 11वीत नापास. बरोबर आहे. आणि तुम्हाला 12वी करण्यासाठी तुम्हाला कोणी सपोर्ट केला? माझे चुलते. तुमच्या चुलत्याने. हां. मग तुमच्या चुलत्याने तुम्हाला सपोर्ट केला आणि तुम्ही 12वी पास केला. बरोबर आहे. झालं. मग ह्याच्यावर तर असं दिसतंय की तुम्ही हुशार मुलगा नव्हता जास्त. नाही ना, अहो म्हणजे सांगायचं सर असा विषय की आता मी पोलीस झाल्यानंतर माझे हायस्कूल शिक्षक म्हणजे 10वी पर्यंत जे शिक्षक होते मला शिकवायला, हां. त्या एका शिक्षकांचा फोन आलता मला. तर ते माझ्याशी 20 मिनिटं बोलत होते. त्यांचा एकच म्हणजे विषय होता की बाबा एखादा हुशार मुलगा एखाद्या पदावर गेला काय वाटत नाही, बरोबर. पण तुझं असं होतं की तू कुठंच नव्हता, वर्गात पण नव्हता तू, विशेष म्हणजे तरी तू पोलीस झाला, म्हणजे ह्याचा आम्हाला अभिमान आहे. बरोबर. हां. हां. ह्या गोष्टीचं खूप भारी वाटलं त्या दिवशी मला. ते माझ्याशी बोलले. हां. म्हणजे आमचा शाळेचा माझा विषय एकच होता, जाणे, धिंगाणा मस्ती करणे, मार खाणे आणि घरी येणे, एवढंच. म्हणजे असं म्हणजे शाळेमध्ये तुम्ही नीट बॅक बेंच पर्यंत नाही, बॅक बेंचरच आम्ही सगळे back bencher. आणि हुशार मुलांचा तर आपल्याला काही संबंधच नाही. लांब पर्यंत नाही संबंध. म्हणजे बळबळ कसं तरी पास पास व्हायचं, हो, ढकल पुढं पास, आहे का नाही, ढकलत जायचं. त्याच्यामधून पण म्हणजे मुलांनी शिकण्यासारखं आहे की आता आपल्या पुढं मी खूप दिवस झाला माणूस शोधत होतो की मला असा माणूस पाहिजे की तो नापास झालेला पाहिजे, तो नापास झालेला पाहिजे, त्याला काय नाही आलं पाहिजे आणि तो माणूस फुली झाला पाहिजे. आपल्याकडे जिवंत उदाहरण आहे. तर मित्रांनो बघा, 11वीमध्ये नापास आहेत, परत पुढं पण असंच ढकलत शाळा शिकली, पण एक सातत्य ठेवलं आहे, अभ्यास केला आहे, कंटिन्यू अभ्यास केला आहे आणि भरती झालेला व्यक्ती आपल्यासमोर आहे. आता म्हणजे तुम्हाला बरोबर आता तुमचं चॅलेंजिंग अभ्यास तुम्हाला चॅलेंजिंग होता. बरोबर आहे. खूप खूप. मग तुम्ही आता पोलीस भरतीमध्ये एंट्री केली. तुम्हाला ज्यावेळेस सुरुवातीच्या पिरियडमध्ये तुम्हाला समजा तुम्ही अभ्यासाला लागलात, गेलाय तुम्ही भरतीच्या क्षेत्रामध्ये घुसलाय, एंट्री केली, तुम्हाला ग्राउंड द्यायचं, तुम्हाला लेखी करायचे. हो बरोबर आहे. तर तुम्हाला लेखीमधलं मला सांगा आधी,
तर पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही पुस्तकं घेतली, पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला लागले, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? म्हणजे मी जेव्हा पोलीस भरतीचं म्हणजे के सागरांचं पुस्तक घ्यायचं तेव्हा 14च्या नंतर पुस्तक घेतल्यानंतर ते क्वेश्चन बघितले नाही का, प्रश्न मला काहीच कळत नव्हतं हे काय आहे नक्की, आपल्याला करायचंय काय, म्हणजे कसं काय ह्याला हँडल करावं लागेल. तर मग तरी माझी जिद्द अशी होती की मी क्लास लावू शकत नव्हतो, माझी खर्च परिस्थिती खरं सांगतो. कारण का मी हडपसर ते माझं गाव हे 30-40 किलोमीटरचं अंतर आहे. बरोबर. तर गावात प्रॅक्टिस करण्यासाठी काय मैदानावर उपलब्ध नव्हतं. मग यायचं कुठं तर हडपसरला यायचं. त्या काळी तिथे एक अकॅडमी गाजलेली होती. मग त्या अकॅडमीत मी ॲडमिशन घेतलं फक्त ग्राउंडसाठी. कारण का मला दिवसभर तिथं राहणं शक्य नव्हतं. जर मी दिवसभर राहिलं तर माझं दुकान पूर्णपणे बंद होतं आणि माझा तिथून इन्कम सोर्स तर एकच होता मला, की बाबा तिथून पैसे आले तर मी पुढचा सर्वाइव्ह करू शकतो. बरोबर. मग मी विचार केला की आपण ठीक आहे ग्राउंड करूयात आणि अभ्यास 12वीला जसा केला तसं घरी करूयात. मला असं वाटलं की ठीक आहे 12वी सारखी परीक्षा असते आपण पास होऊन जाऊ. पण मला हे स्पर्धा विश्व काय माहीत नव्हतं की इथं किती गर्दी आहे, किती कॉम्पिटिशन आहे, आपल्याला किती मुलं एफर्ट देतात ह्याचं काय जास्त ज्ञान नव्हतं. बरोबर. मी आपलं अपडाऊन करायचो, यायचो, ग्राउंड करायचो, तिथंच आवरायचो, माघारी जायचो, दुकान उघडायचो, काम करायचो, परत तेच मी 2 वर्ष असं केलं. बरोबर. हां, त्याच्यानंतर मग 2 वर्ष केल्यानंतर मला कळलं की नाही असं करून काय होणार नाही, आपल्याला एकतर चॉईस दुकान करणे किंवा पोलीस भरती करणे. मग मी त्याच्यावर एक 2-3 महिने विचार केला. म्हणलं आपल्याला आता कला तर येते, आपण त्या काही उपाशी मरू शकत नाही आयुष्यभर. बरोबर. ठीक आहे ना, आपण थोडे ब्रेक घेऊया त्याला. मग मी ते माझ्या घरच्यांना म्हणजे स्पेसिफिकली माझ्या आईला विश्वासात घेऊन आणि चुलत्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला की बाबा आपल्याला दुकान बंद करूयात. मी आईला म्हणलं मी प्रयत्न करतो, झालं तर आपलं 18वी विश्वाचं दारिद्र्य निघून जाईल, नाही झालं तर आहेच कामच करायचे मग आयुष्यभर. ह्या विचाराने मी माझं दुकान बंद केलं आणि हडपसरला राहायला आल्यानंतर मग पहिली तुमचीच म्हणजे तुम्ही तिथं आम्हाला मार्गदर्शन होता, तुमच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला. बरोबर. त्यावेळेस पण मी बघायचो की तुमचं पटकन ग्राउंड संपले की गडबड असायची, जायची सगळ्यात आधी बाहेर राहणार का, आणि तुम्हाला गडबड असायची की तिथं म्हणजे तुम्ही हडपसरला आल्यानंतर पण तुम्ही कामच केलं. हडपसरला आल्यानंतर आमचे एक पाहुणे होते म्हणजे आमच्या चुलत्यांचे सासरे क्षीरसागर बनून ते सलूनचं दुकान आहे त्यांचं. मग कसं होतं घरून ते पैसे मागू शकत नव्हतं की मला पैसे द्या वगैरे म्हणून, पण ते घरच्यांनी जाताना सांगितलं होतं आपली परिस्थिती अशी आहे, जे काय करायचे तुला तुझ्या बरोबर हिमतीवर आणि तुझ्या खर्चाने करायचे. बरोबर. मग मी त्यांच्याशी बोललो चुलत्यांना म्हणजे विश्वासात घेऊन की बाबा मी जेवढा वेळ मिळेल तेवढं काम करतो तुमच्या इथं, काम करून मी पोलीस भरतीचं करतो, त्यामुळे मला जास्त वेळ नाही द्यायला जमायचं. बरोबर. ते बी इतके सोबर चांगले म्हणजे व्यक्तिमत्व आहे की त्यांनी मला सांगितलं बघ तो आलाय कशासाठी हे बघ, आमच्या दुकानात किती वेळ काम करायचे. त्यांनी अक्षरशः एक खुर्ची मला अशी सेपरेट ठेवली होती, ये कधी काम कर, पैसे घे तू वापर आणि खर्च कर, एवढे म्हणजे चांगली लोक होती ती. बरोबर. त्या पैशातूनच तुमचं डाएट, तुमचं पुस्तकं किंवा तुमचं राहण्याचा खर्च, हो त्या सगळ्यातूनच म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टी पुढं सर्वाइव्ह होऊ लागल्या. आता हे सगळं करत असताना तुम्हाला असं कोणता व्यक्ती आहे का त्यांनी तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये खूप सपोर्ट केला? सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या मानसिकपासून तर माझ्या म्हणजे फेलियरमध्ये माझ्यासोबत उभा असणारे एकमेव व्यक्ती म्हणजे माझे चुलते. बरोबर. म्हणजे मी आज लोकांना पण सांगू इच्छितो की काय लोकांची भावकी वगैरे असं नाही का, थोडं वेगळ्या पद्धती उदाहरण देतात. मी सांगतो की माझ्या वडिलांच्या सारखा माझा उभा राहिलेला माणूस म्हणजे माझा चुलता. बरोबर. वडिलांच्या नंतर वडिलांची जागा घेऊन माझा त्यांनी सपोर्ट खूप सपोर्ट केला मला. म्हणजे अक्षरशः मी त्यांच्यापाशी काय वेळेस असं म्हणजे रडलेलो आहे की बाबा माझं का नाही होते. बरोबर. तरी ते म्हणायचे थांबून राहा, जिंकून जाशील. बरोबर. काय लोकांचे चुलते ओळख नाही देत काय केलं, तुमच्या चुलत्यानं तुम्हाला सपोर्ट केला, तुमच्या पाठीमागं उभं राहिले, त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेत. तर अभ्यासापर्यंत चाललो होतं आपलं. बरोबर. तर अभ्यासामध्ये तुम्हाला कोणता विषय सोपा द्यायचा किंवा कोणता विषय अवघड द्यायचा? मला मराठी विषय खूप आवडायचा. आवडायचं म्हणजे मला थोडी आवड होती त्या वाचनाची वगैरे. मराठी विषय मला जरा व्यवस्थित जायचा की बाबा आपल्याला चांगले मार्ग जाते. सगळ्यात म्हणजे मला असं अवघड वाटायचं ते म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता. म्हणजे मला काहीच कळत नव्हतं, आकडेमोड दिसली की मला त्याचा थरथर कापायचा माझा. बरोबर. की काय करायचं ते, कारण मार्गदर्शनच नव्हतं ना. बरोबर. मग गणित मराठी व्याकरण इझी वाटायचं. बरोबर आहे. आणि गणितामध्ये गणित थोडंसं चॅलेंजिंग होतं, खूप चॅलेंजिंग होतं माझ्या. आता मग आमच्या मुलांना सांगा की गणित तुम्ही म्हणल्याप्रमाणे काय गणित बघितले की थरथर कापत आले की अशी भीती वाटते, ह्यातलं आता करायचं काय पुढे, पहिली स्टेप काय टाकायची हेच कळत नाही आहे का नाही. मग त्या गोष्टीवरती कशी मात केली तुम्ही? मी काय केलं पहिल्यांदा म्हणजे माझ्याकडून लई मोठी चूक अशी झाली की मी स्वतःलाच हवेत ठेवलं की मला सगळं येतंय. बरोबर. त्याच्यामुळे मी नापास होत गेलो. बरोबर. माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्हाला जर गणित, बुद्धिमत्ता, मराठी म्हणजे स्पर्धाविषयी कोणता विषय असू द्या, बरोबर, तुम्ही त्याच्या बेसिकपासून गेले पाहिजेत. म्हणजे तुम्ही छोट्या गोष्टी असं न लाजता समजून घेतल्या पाहिजेत. बरोबर. म्हणजे माझे जे म्हणजे माझ्यासोबत जे पोरं भरती होऊन गेली
आणि आता मग नवीन लॉट येतो, मग ते आपण त्यांना ते हळूहळू सिनियर मानतात आपल्याला. बरोबर. म्हणजे मला लाज वाटायची की मी ह्यांच्यासमोर ह्या छोट्या जेवढी गोष्टी करतोय, बरोबर. की बाबा मूळ संख्या काय, समसंख्या काय, विषम संख्या काय, ह्याची मी प्रॅक्टिस करतोय, हे समजून घेतोय. बरोबर. पण नंतर मी आज विचार केला की नाही, आपल्याला सक्सेस व्हायचं ना, आता आपण आपल्यावर काम केलं पाहिजे, बरोबर. ह्यांचा विचार नाही केला पाहिजे. त्याच्यामुळे मग बेसिकपासून करायचं आणि तुमच्या सातत्य राहिलं पाहिजे. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचा सातत्य पाहिजे. हां, सातत्य राहिलं पाहिजे. सातत्य असेल तर तुम्ही टॉप करू शकता. बरोबर. मग गणिताला तुम्ही काय प्रॅक्टिस करत राहिले, बरोबर आहे, प्रॅक्टिस केलं त्यामुळं त्या गोष्टी तुम्हाला जमल्यात. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे काय की मी थोडंसं हवेत होतो. मला पण सुरुवातीच्या काळामध्ये तसंच वाटायचं. तुम्ही जेव्हा तुमचं ज्यावेळेस मी वर्कआउट घ्यायचो ना, ते पहिलं काही वर्ष तुम्ही हवेमध्येच होता. मला जमतंय, मी बेस्ट आहे, झालं माझं, निघालो मी. आणि एक वारं होतं डोक्यात, बरोबर आहे, मी पण बघितलेलं, ऑब्झर्व केलेलं ते. आणि मी तुम्हाला नंतरच्या पिरियडमध्ये पण बघितलं, तुम्ही एकदम नम्र झालाय, एकदम तुम्हाला सगळ्या गोष्टी कळायला लागल्यात आणि ती हवा सगळी निघून गेली आणि तुम्ही एकदम म्हणजे हे झालंय, नम्र होऊन सगळ्या गोष्टी घ्यायच्या नादाला लागलात. बरोबर आहे. मग सुरुवातीच्या पिरियडमध्ये तुम्ही मला जमतंय, मी सगळ्यात भारी आहे, होतं पण भारी, परंतु त्या गोष्टीमुळे सक्सेस नाही झाला. बरोबर. म्हणजे मुलांनी हे चेंज केलं पाहिजे असं वाटतं. माझ्याकडून म्हणजे काय झालं, आता मी जेव्हा भरती क्षेत्रात उतरलो तेव्हा तुम्ही आम्हाला प्रॅक्टिस घ्यायची. मग तुम्ही यायचे तर आम्हाला असं वाटतं हा आमच्याच वयाचा माणूस आहे, काय आम्हाला का सांगतोय. बरोबर. म्हणजे तो एक युवा आड यायचा. बरोबर. बरोबर. आणि म्हणजे माझं इथे सांगायचं की तुमचे मित्र खूप इम्पॉर्टंट आहे, की तुमचे मित्र कसे आहेत. बरोबर. याच्यावर तुमचं सर्कल घडतं. बरोबर. मग आमचे मित्र असे होते की हा आपल्यासोबतचा आहे, याचं काय करायचं. पण माझं असं मत आहे की प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रातलं आपल्यापेक्षा जास्त ज्ञान असतं. बरोबर. जे कोणी ना कोणत्या क्षेत्रात टॉप असतोच. बरोबर. मग आम्ही तेव्हा ते दुर्लक्ष केलं, ते मग ते तुमच्यासोबत जे राहिले त्यांचा रिझल्ट हळूहळू वाढला आणि आम्ही आहे तिथेच राहिलो. मग त्यांना ग्राउंडला चांगले मार्क पडायचे, आम्ही आपलं पडतात बाबा ठीक आहे. मग ते युग आडायचं की ह्यांच्यापाशी परत का जायचे. मग जेव्हा मी भरतीतनं राहिलो, बरोबर, मग मी हा विचार केला की युग महत्वाचा आहे की वर्दी महत्वाची आहे. बरोबर. मग मी म्हटलं नाही वर्दी महत्वाची. मग परत तुमच्याकडे आलो मी की बाबा मला काही करा, तुम्ही मला शेड्यूल आखून द्या. मला असं वाटतं मी तुमची 2-3 वेळा आलोय पण डाएट घ्यायला, की मला माझं दिवसात शेड्यूल द्या, मी काय खाल्लं पाहिजे काय नाही. मग तुम्ही ते मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं, मग ते बरं परत फ्लोमध्ये आलो मी. बरोबर आहे. मग कसं असतं, पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्यासोबतचा माणूस एक स्टेप वरती जातो त्यावेळेस आपल्याला असं वाटायला लागतं की अरे हे आमच्यासोबत ह्याला काय जमतंय. बरोबर आहे. पण हळूहळू कळतं की बाबा ह्याला ज्ञान आहे, त्यावेळेस माणूस समजायला लागतो. बरोबर. बरोबर. म्हणजे काय, पण तुम्ही ती गोष्ट चेंज केली म्हणून तुम्ही पकडताय. आता मी भरपूर लोक असं बघतोय ना, सॅटिस्फाईच नाहीयेत, जरी पोलीस झाले ना तरी ते समाधानीच नाहीयेत. मग माणसाच्या लाईफमध्ये काय की भले मी पण असू द्या, काय की माणसानं नम्र झालं पाहिजे, कुठं ना कुठं तर तुमचं गेनिंग राहिलं पाहिजे. शिकण्याची वृत्ती ज्यावेळेस वाढेल त्यावेळेस तुम्हाला सक्सेस भेटणार आहे. त्याच एका लेखकांनी पण सांगितलेलं आहे, जर तुम्हाला म्हणजे एक मॅच्युअर माणसांच्यात वागायचं आहे किंवा मॅच्युअर व्हायचंय तर पहिले तुम्ही त्यांचं ऐकून घ्यायला शिका. बरोबर. त्यांचं म्हणजे नम्रपणा ते स्वीकारायला शिका. बरोबर. हे आता ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या मी असं म्हणजे कुठून समजण्यामध्ये अनुभवातून आल्या. आता तुम्ही जर सांगितलं की मला पहिला युगो होता त्यामुळे मी तुमच्यापाशी येत नव्हतो. बरोबर. की बाबा नाही काय या माणसापाशी प्रॅक्टिस करायची, हा आपल्या मागून आला 1-2 वर्ष, बरोबर, नको. पण नंतर समजायला नाही आपलं कुठेतरी चुकतंय. मग ते मी मला कळलं की बाबा आपण जर आपला युग साईडला ठेवून आपण जर नम्रपणे ते स्वीकारलं तर आपण ह्यांच्यासारखे प्रॅक्टिस करू, आपण ह्यांच्यासारखे चांगले मार्क घेऊयात, असं झालं. तर सगळ्यात महत्त्वाचं काय माणसाला की काय केलं पाहिजे, तुम्ही गोष्टी शिकण्याच्या वृत्तीने गेला पाहिजे. कोण घेतंय किंवा काय घेतं त्यापेक्षा काय आपण काय घेतो ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे. तर आता लेखीमध्ये तुम्हाला मॅथ्स अवघड जायचं. आता माझ्याकडे भरपूर मुलं असे आहेत काय किंवा पोलीस भरती करणारे महाराष्ट्रामध्ये असे भरपूर मुलं आहेत, त्यांचा हाच इश्यू आहे. त्यांना तुम्ही फक्त एवढं सांगा की काय ज्याला मॅथ्स जमतच नाही त्याने पोलीस भरती सोडून दिली पाहिजे का? नाही, पोलीस भरती सोडून नाही दिली पाहिजे. त्याने उलट डटके राहणार. बरोबर. की हम करेंगे. बरोबर. मी शेवटपर्यंत उभं राहणार. बरोबर. आणि ठीक आहे ना, मी काय विचार करतो, तुम्हाला नाही येते शिकून घ्या. बरोबर. तुम्ही तिथं बसा, तिथं म्हणजे नाही विचारलं सरांना विचारा हे काय आहे, कसं आहे, कसं आलंय, मी ह्याच्यावर अजून काय काम करू शकतो. आणि शिक्षकांना असेच विद्यार्थ्यावरती ते विचारतात की मी काय करू शकतो अजून याच्यात. आणि हळूहळू प्रॅक्टिसने होतं ते. आणि अशी एक वेळ येते की तुम्हाला ते जमलं ना तर तुम्ही ते म्हणजे असं आपण ते पोलीस भरती कन्सेप्ट आहे, नो पेपर नो पेन. बरोबर. तोंडी पण ते उत्तर काढू शकता. बरोबर. थांबून राहिलं पाहिजे, म्हणजे सातत्य ठेवलं पाहिजे त्याच्यात. नाही जमत करतो एक ना एक दिवस ते जमलं. म्हणजे गणितामध्ये प्रॅक्टिस केली पाहिजे वारंवार. प्रॅक्टिस महत्त्वाची. जमत नाही म्हणून सोडून नाही द्यायचं, टिकून राहायचं. तुम्हाला जी गोष्ट जमत नाही ती कोणाला तरी विचारा, 100% विचारा आणि ते आपल्यामध्ये परफेक्शन. बरोबर आहे. आता आपण मराठीचं बोलूया.
मराठीमध्ये बघा व्याकरण पडतं व्याकरण आणि दुसरं शब्दसंग्रह शब्दसंग्रह असतं. जास्त पडतात. तर त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने केलं की तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क्स मिळतील? माझं काय होतं, मी एक सरांपाशी क्लास केला होता पुण्यामध्ये, नामवंत क्लास होता. ते मला सांगायचे, म्हणजे त्यांचं एकच मत होतं की तुम्ही पुस्तक घेतलं ना हां, वाचायला, बरोबर असं समजा तुम्हाला काही येत नाहीये बरोबर आणि तुम्ही एक शून्यापासून वाचायला सुरुवात करा. बरोबर मग आणि दुसरी गोष्ट म्हणजे शब्दसंग्रह लय जणांना अडचणीत येतो की बाबा विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द ह्या गोष्टी मी कुठून घेऊ. बरोबर तर त्यांनी मला दोनच गोष्टी सांगितल्या, एक प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बरोबर आणि दुसरी गोष्ट जेव्हा तू वाचतोय, जेव्हा तुला असं वाटलं की ह्या शब्दात समानार्थी शब्द आलेला आहे, बरोबर आपण जुन्या क्वेश्चन पेपर आहे तो तिथंच लिही. बरोबर मी अक्षरशः माझ्या पुस्तकात अख्खे शब्द लिहून ठेवले. हां म्हणजे आता एखाद्या पेजवर जर समजा सूर्याचा समानार्थी शब्द आलाय तर मी तिथं अख्खे शब्द लिहिलेत त्याचे, बरोबर माझं पुस्तक भरलेलं आहे. हां त्यामुळे मला ते सेपरेटली वाचायची गरज नव्हती. मी जेव्हा पुस्तकाचं रिव्हिजन करायचो ते आपोआप रिव्हिजन होऊन जायचं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू वाचत गेलो. आणि माझ्यासोबत प्रश्नपत्रिका बंच असायचा मागच्या वर्षी झालेला, त्याच्यामुळे मग त्यात होत गेलं, पटपट पटपट होत गेलं त्या गोष्टी. गेलं ते. GS साठी काय केलं तुम्ही? GS साठी मी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्या मागच्या 23ला राहिलो भरतीतनं, म्हणजे माझ्या इंजुरीमुळे राहिलो मी, त्यावेळेस ठरवलं होतं की मी फॉर्म भरणार तर मी भाईंदरला भरणार. बरोबर मग त्यांच्या 2 भरत्या झाल्या, दोन्ही भरत्याचे क्वेश्चन पेपर काढले आणि पहिले त्यांचे सोर्स चेक केले की हे नक्की प्रश्न टाकतं ते कडून. बरोबर मग मला ते समजलं की ह्याचा जास्त करून कल स्टेट बोर्डकडे बरोबर 5वी ते 10वी. मग मी काय केलं, म्हणजे विज्ञानावर त्यांचा जास्त भर असायचा. बरोबर. विज्ञान, इतिहास, भूगोल हां हे मी डायरेक्ट लिहून काढले. मला येत नव्हतं, बरोबर म्हणजे मला काही कळतच नव्हतं. मग मी काय करायला डायरेक्ट आपले लिहून काढले, 2-2, 3-3 वेळा लिहिले मी. बरोबर. तेव्हा ते कुठं मला ते ओळखीचे झाले. त्याच्यामुळे GS तर मी म्हणतो पहिले स्टेटपासून सुरुवात करा, स्टेट बोर्डपासून, बरोबर आणि त्याच्यानंतर तात्यांचा ठोकळा आहे, बरोबर अशा गोष्टी वाचत चालत ते होऊन जाते. आणि जुने क्वेश्चन पेपर खूप महत्त्वाचे आहेत GS साठी. बरोबर आहे तसे प्रश्न कॉपी होतात ते काय काय वेळेस. बरोबर. आता जुन्या प्रश्नपत्रिकेवरती येऊया आपण. तर तुम्ही जुने प्रश्नपत्रिका, आता मी माझा एक्सपिरियन्स आहे, जेवढ्या लोकांचा पॉडकास्ट घेतला किंवा जे जे पोलीस झालेले त्या सगळ्यांना भेटलो, त्यांनी आता तुमच्यासोबतच तुमचेच मित्र होते आवी, तर त्यावेळेस मी तुम्हाला दोघांना पण ऑब्झर्व करायचो. तुम्ही दोघं पण अभ्यास करायचे, तर ते आवीच्या तोंडातून नेहमी असायचं की मोजकच करायचे. हो, कळलं का? आणि तुम्ही खूप डीप अभ्यास केला होता. हो हो बरोबर आहे. मग मला आठवतं की तुम्ही स्टेट बोर्डपासून केलं होतं, तुम्ही सगळा अभ्यास एकदम डीपमध्ये अभ्यास केला होता. मग तुम्हाला असं कधी जाणवलं का की आता आपण मोजकच केलं पाहिजे, असं कधी जाणवलं तुम्हाला? मला ते जाणवलं 2023ला जी मोठी भरती निघली होती हां तेव्हा. कारण काय झालं, माझा अभ्यास खूप डीप होता हां आणि ठाणे ग्रामीणला मी वेटिंगला राहिलो त्यावेळेस. बरोबर एक 6-7 मार्कांनी राहिलो. हां तर तिथं प्रश्न असे सिम्पल आले GS चे, नाही का. बरोबर उदाहरणार्थ सर्वात मोठा उपग्रह वगैरे. तर मी बाकीच्याच गोष्टी करून गेलो, तेव्हा माझे लई मिस्टेक झाला तिथं, त्यामुळे तिथं मी राहिलो. तेव्हा मला असं वाटलं की पोलीस भरती असं लय काय मागत नाहीये, बरोबर जे बेसिक मागते ते तुमचं कंट्रोलमध्ये पाहिजे, मग त्याच्यात तुमचा हात पाहिजे, बरोबर जे आहे तेवढं कलेक्टिव्ह घेता आलं कलेक्टिव्ह पाहिजे. घेता आलं पाहिजे. मग त्याच्यामुळे मी विचार केला की नाही, आपण जे करतोय ते दिशा चुकली आहे माझी. बरोबर म्हणजे मुलं जे पटपट भरती व्हायचे, हां. आता तुम्ही सांगितल्याबद्दल उदाहरण अविनाश माने. हां. अविनाश माने हा एकदम डेडिकेटेड माणूस होता. हो नाही म्हणजे डाएटच्या बाबतीत बी आणि अभ्यासाच्या बाबतीत बरोबर. करणार, थोडं करणार, हां एकदम व्यवस्थित करणार. आम्ही आपलं डीप करत राहिलो. हां. असं वाटायचं की आणि स्पर्धा परीक्षा कसं आहे, तुम्ही जेवढं ज्ञान घेता तेवढं कमी आहे. बरोबर आहे. पण जे तुम्हाला काय घ्यायचं हे कळलं तर तुम्ही सक्सेस आहे. बरोबर. त्याच्यामुळे काही गोष्टी मी सुधरत गेलो, झाले. तुम्हाला म्हणजे कळलं की कलेक्टिव्ह घेतलं पाहिजे. कारण की मी बघत होतो की तुम्ही अभ्यास खूप होता. हो, अभ्यास खूप होता किंवा तुमचं म्हणजे तुमचंच नाही, भरपूर मुलांचं असं होतं की अभ्यास खूप आहे पण पेपर क्रॅक नाही होते. ट्रॅक नाही होत. ह्याचं कारण तुम्हाला असं वाटतंय का की कलेक्टिव्ह नाही घेत? हा बरोबर, ह्याचं कारण कलेक्टिव्ह घेता आलं पाहिजे. घेता बी आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही म्हणजे आता लोकांच्यात बसून, म्हणजे समजा आता टेस्ट सिरीज वगैरे ह्या गोष्टी चालू आहेत मार्केटमध्ये, बरोबर वर्गात जाऊन बसून सोडवलं पाहिजे. बरोबर म्हणजे आता तुम्ही टेस्ट सिरीज घेताय एक हॉलमध्ये, तिथे जाऊन सोडवलं. काय काय मुलं काय करतात, टेलिग्रामला पेपर येतो, बरोबर साधी आपली प्रिंट काढतात आणि तिथं सोडवतात. अभ्यासिकेमध्ये सोडवतात. हां तिथं बसणे आणि 100-200 मुलांच्यात बसणे फरक आहे. खूप फरक आहे. म्हणजे PYQ विषयी काय सांगाल तुम्ही? PYQ केले पाहिजेत मुलांनी? PYQ मी तर म्हणतो 10-10 वर्षापूर्वीच्या पासून केले पाहिजे. सगळे कारण का पोलीस भरती वेगळं काय टाकत नाही. बरोबर आहे. रिपीटेड क्वेश्चन. हा, ते आहे तसे कॉपी करून क्वेश्चन टाकते. तिथे आपला फायदा होतो. एक 10 मार्क असतरी 100% फायदा होतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर म्हणतो आत्मा आहे बरोबर आहे. पोलीस भरतीचा. तुम्ही पहिले ते घ्या, ते समजून घ्या, काय पडतं हे कळलं तरच अभ्यास करू शकता. बरोबर आहे. माझे 4 वर्ष त्याच्यामुळे व्हायला गेले पहिले, बरोबर म्हणजे 15 ते 19 बरोबर आहे. मी वेगळंच करत गेलो. म्हणजे PYQ मी लक्षात दिलं नाही. करत भरपूर होतो. हा, पण नक्की काय करायचं हे समजत डायरेक्शन नव्हतं करत. बरोबर आहे. तर मित्रांनो बघा, लक्षात घेतलं पाहिजे, अभ्यास खूप होता. मी स्वतः बघत होतो, अभ्यास भरपूर आहे
ग्राउंडला डेडिकेशन आहे, परंतु एक्झॅक्टली तुम्हाला फ्रेमवर्क जे पाहिजे असतं बर्चसाठी ते फ्रेमवर्क आपल्याला PYQ मधून भेटतं. त्यामुळं PYQ करणं गरजेचं आहे. त्यामुळं PYQ सोडवायचे. PYQ नुसार मग आपल्याला अभ्यासाचा व्याप वाढवता येतो, पण सगळ्यात महत्त्वाचं आधी PYQ करणं आहे. बरोबर. हो. ठीक आहे. तर आता आपण ग्राउंडकडे बघूया. तर ग्राउंडमध्ये तुम्हाला आता ग्राउंड दिलं. ग्राउंडमध्ये 3 इव्हेंट, तुम्ही 5 इव्हेंट पण केलेले आहेत. बरोबर हो, आहे. 5 इव्हेंट पण 5 इव्हेंट पण केलेले आहेत. आता तुम्ही 3 इव्हेंटवरती आला. बरोबर आहे. तर तुम्हाला अवघड इव्हेंट कुठला वाटायचा, चॅलेंजिंग कुठला वाटायचा? चॅलेंजिंग मला 1600 मीटर. 1600 मीटर चॅलेंजिंग वाटायचा. काय होतं, माझं वजन होतं. बरोबर. म्हणजे मी अत्यंत फॅटी माणूस होतो, तुम्हाला तर माहिती. बरोबर आहे. डाएट मी तुमच्याकडून 2-4 वेळा घेतलेलं पण आहे, पण माझ्याकडून फॉलो होत नव्हता. बरोबर आहे. आणि माझं वेट होतं 1600 पळायचं म्हणलं की 2 राऊंड ठीक आहे, ओके, म्हणजे चालायचो मी. एक 250, 252 वगैरे असा. तिसरा म्हणलं की म्हणजे पूर्ण माझी ताकद निघून जायची. तिसऱ्याला एकदम बळबळ करायचो मी, एनर्जी निघून जायची. आणि मग त्यामुळे चिडचिड व्हायची की पोरं जातात ते, पुढे जातात ते, आपण का मागं राहतोय. पण मी मेन वर्कवर काम करत होतो. मग मी पाय पण खायचो. म्हणजे मला कंट्रोल नव्हता माझ्या मनावर. मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं ना, आतिश डेरंगे म्हणा, अविनाश माने म्हणा, गौरव आडगळे, ह्या पोरं आहेत ना, असं म्हणजे नाही म्हणले नाही खायचं बाबा, म्हणजे माझा कंट्रोल राहत नव्हता. त्याच्यामुळे मी मागं पडायचो ग्राउंडमध्ये. सोपा इव्हेंट म्हणजे मला गोळा, माझा गोळा पहिल्यापासून शॉर्टपुट, आउटपुट, म्हणजे आउट ऑफच होता. त्याच्यामुळे काय अडचण नव्हती. तिकडे आउट ऑफ मार्क पडायची. 1600ची भीती वाटायची. भीती म्हणजे मला 10-12 एवढेच मार्क पडायचे. 1600 पळायचं म्हणलं तर अंगावरती काटा. तिथं उभं राहिलं ना, असं म्हणजे पायाला गोळे येणार पहिले. पोटात एवढा मोठा गोळा यायचा की असं हातपाय गळून गेलं का व्हायचं. 2-3 भरतीला तसंच. मग कारण काय व्हायचं, 1600 भीती बसली होती मनात. बरोबर. आणि ती भीती एका गोष्टीमुळे निघून गेली की दररोज तुमच्या रेपिटेशन. बरोबर. मला आठवतंय आपण ज्यावेळेस ते असा राऊंड मारायचो, तर रणजित उताराने एकदम चांगला गेलेला आहे. आणि थोडंसं वरती 100 मीटर वरती आलं की मागे चालू झालंय, किंवा इकडे मध्ये आतमध्ये कुठेतरी घुसलंय, ह्या गोष्टी व्हायच्या. बरोबर व्हायच्या. खरंय. तर ते वेट जास्त असल्यामुळे व्हायचं आणि भीती वाटायची. बरोबर वाटायची. ठीक आहे. तर मुलांना काय सांगाल तुम्ही, ग्राउंडसाठी काय केलं पाहिजे मुलांनी? ग्राउंडसाठी सातत्य ठेवलं पाहिजे. तुम्ही दररोज गेला पाहिजे. एक वेळ ठीक आहे, एखादा आठवड्यात एक दिवस चीट व्हायचं डाएट. बरोबर. पण तुम्ही ग्राउंडला दररोज गेले पाहिजे. आणि तिथं एक 100% तुम्ही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण 100% देत नाही. बरोबर. म्हणजे कुणाकडून सर 100% येत नाही, पण एक 70-80% पर्यंत तुम्ही ग्राउंड असं मन लावून केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं ग्राउंडला म्हणजे मी असं सांगेल की तुमचं कमी काय आहे. बरोबर. तुमचा म्हणजे इव्हेंट कोणता कमजोर आहे. काय मुलं कसं करतात, जो इव्हेंट आउट ऑफ आहे त्याच्याकडे जास्त, मग तिथंच पार असं म्हणजे ताकद लावतात, लोकांना दाखवायसाठी करतात. माझा हा इव्हेंट आउट ऑफ, मग तिथंच नाही का गुंतून राहतात. म्हणजे बाकी 2 इव्हेंट तिथं ते पूर्ण लो असतात. मग तिथं ते स्कोर कमी येतो आपला. बरोबर आहे. म्हणजे कमजोर आहे त्याच्याकडे लक्ष द्या. तुमचा गोळा तर पहिल्यापासूनच म्हणजे आउट ऑफ होता. गोळ्याचं काही टेन्शन नव्हतं. आता ग्राउंडचं तुम्ही जवळजवळ 12 वर्ष झालं तुम्ही म्हणजे ग्राउंडवरती कसे काय आता घासताय. बरोबर. शरीराची झीज करून घेतली. तर तुम्हाला असं पण ऐकलं की तुम्हाला इंजुरी झाली होती. बरोबर आहे. तर तुम्हाला इंजुरी कशामुळे झाली होती? काय झालं, मी 2023ची भरती जी मोठी सुटली आपली पहिली भरती आत्ताची फडणवीस साहेबांच्या काळातली, त्याच्यात भरती दिली. अशीच दिली नाही का, म्हणजे ठीक आहे करायची, आपण जे करतोय मागं 2-4 वर्ष त्याच पद्धतीने दिली मी, त्यात चेंज नाही काय केला. त्याच्यामुळं तेव्हा 2 ठिकाणी फॉर्म भरायचे, मुंबई आणि दुसरी गावादर. तर मी ठाणे ग्रामीणला एक फॉर्म भरला, मुंबईला एक फॉर्म भरला होता. ठाणे ग्रामीणला मला 39 मार्क आले. बरोबर. ग्राउंडला. आणि मुंबईला 35 मार्क पडले. तर मुंबईला मी क्वालिफाय झालो, ठाणे ग्रामीणला क्वालिफाय झालो. तर मुंबईला पेपरला खूप मार्क कमी पडले, 72 वगैरेच पडले. त्याच्यामुळे राहिलो मी त्या भरतीत. आणि 2000 म्हणजे ठाणे ग्रामीणला पण राहिलो. मग मी असा विचार केला की बाबा आपल्याला ग्राउंड करायचं तर मजबूत करायचं. आता आपल्या ग्राउंड 45 पडलेच पाहिजे, 47 पडलेच पाहिजे, या दृष्टीने मी उतरलो. तर हडपसरमध्ये ग्लायडिंग सेंटरवर अशा कित्येक अकॅडमी आहेत, भरपूर अकॅडमी. मी त्या अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतलं, गेलो तिथं. तर काय व्हायचं, मी तिथं असं एकदम म्हणजे डॉंकी वर्क म्हणतो अशा पद्धतीने ग्राउंड करायला लागलो. म्हणजे काय पण कोणाचं मार्गदर्शन न घेता सकाळी ग्राउंड करायचो, आठवड्यात 3 दिवस जिमला जायचं संध्याकाळचं. का तर लेग चांगले होता, ते 100ला चांगला फरक पडतोय म्हणून जायचो. आणि तो फरक दिसायला लागला मला. पण काही दिवसांनी काय झालं की मी ते अति करायला लागलो. म्हणजे कुणाला न विचारता टेकडीला जा, एकटा टेकडीच मार, पुण्यात अशा खूप मोठी मोठी मंदिर आहे तिथं पायऱ्या मार वगैरे अशा गोष्टी करायला लागलो. मला काही सांगायचे की बाबा तू हे जास्त करतोय, शरीराला तुला त्रास होईल. मला असं वाटतं नाही, हे मला कमजोर करण्यासाठी सांगतो ते. आपण ह्यांचं काय ऐकायचं नाही, आपलं आपण चालू. मला रिझल्ट दिसायचा ना. मी 39 41 पर्यंत गेलो, 41 43 पर्यंत गेलो. एक दिवस असा जिममध्ये वेट मारताना माझ्या बॅक इंजुरी झाली मला, म्हणजे मणक्याची गादी सरकली. भरतीचा काळ तोंडावर. बरोबर. फॉर्म फिलअप केलाय आणि त्यावेळेस माझ्या अंदाजे काहीतरी इलेक्शन्स होते आणि 2 महिने वेळ भेटला. आणि
असं झालं की मी त्याकडे दुर्लक्ष केलं की काय नाही होतं ठीक आहे, स्ट्रेचिंग वगैरे करताना लुजनिंग करताना ते होऊन जाईल क्लिअर, पण ते व्हायना. मग ते हळूहळू माझा उजवा लेग हा सुन्न पडायला लागला. बरं. मग मला ते ग्राउंडमध्ये बाहेर टाकायला लागला. बरोबर. तरी मी तो पेन किलर खाणं, कुठं काय करणं, ह्या गोष्टी दिलं. तर माझं लास्ट स्टेपला आलं बरोबर. की शरीरातला माझ्या B12 आणि D3ची डिफरन्स पूर्ण कमी झाली. माझा पाय लुळा पडला होता. मी एक 10 मीटर चाललं, खाली बसायचो, मांडी घालून बसायचो अक्षरशः. हां. पोरं ग्राउंड करतात ते, मी त्यांच्याकडे बघायचो, मला जमतच नाही. टॉपला पळणारा पोरगा पूर्ण रिवर्स. बरोबर. माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी यायचं की मी काय करून बसलोय. बरोबर. त्यासाठी म्हणजे मार्गदर्शन खूप महत्त्वाचं आहे. मग ती भरती अक्षरशः मी ग्राउंडच दिलं नाही. बरं. एवढं वर्षभर मेहनत करून शेवटी फक्त हातात रिकाम्या हाताने माघारी आलो. बरोबर. ही गोष्ट घडली माहिती. त्यामुळे ग्राउंड करताना योग्य मार्गदर्शन पाहिजे, योग्य डाएट पाहिजे, आणि तुम्ही म्हणजे एखाद्या मार्गदर्शनाकरता स्वतःच्या मनाने काही करू नका असं मी सांगेन. कारण की स्वतः करू स्वतःला वाटतं मी बरोबरच करतो, पण ते ॲक्च्युली चुकीचं असतं. हां, आपल्याला कोणीतरी ऑब्झर्व करणारं पण पाहिजे. ऑब्झर्व करणारं असलं की त्या गोष्टी त्या चुका नाही होत. आतापर्यंत माझं रेकॉर्ड आहे, माझा 10 वर्षाचा अनुभव आहे ग्राउंडचा, एकही मुलगा आणखीन इंजिन नाही झाला. मी आणखीन ग्राउंडसाठी पण कासोलीवर न्यायचे इतक्या लांब. किती किलोमीटर होतं ते म्हणजे साधारण एक 80-85 किलोमीटर भरत असेल. 80 किलोमीटर होतं. त्यावेळेस म्हणजे काय होतं डोक्यात की तुम्ही एवढा लांब प्रवास पण करायचे पण यायचे? त्यावेळेस काय होतं, तिथं मला एवढं मार्गदर्शनच मिळत नव्हतं अजिबात कुणाचंच. म्हणजे डाएट तर नाहीच आहे, हा डाएट हा विषयच नाही तिथं. पण मी असा विचार केला की आपण ह्या माणसामुळं 3 वर्षापूर्वी ग्राउंडला एकदम चांगल्या परिस्थितीत होतो, 41-43 घ्यायचो, 1600 एकदम चांगला टाईम यायचा, तर आपण परत ह्याच्याकडे गेलं पाहिजे असं म्हणजे मनात यायचं. मी तुम्हाला फोन पण केला त्यामुळे तुमच्याकडे ग्राउंडला आलो, एक आठवडा 1.5 आठवडा ग्राउंड केलं, पण काय व्हायचं माझं रनिंगच खूप व्हायचं. मग मी दमून जायचं, मग अभ्यास तर काय होतच नव्हता. म्हणजे एक बाजू धरली की एक बाजू सुटायची. म्हणून मी ते तुमच्याकडे यायचं परत म्हणलं नको यार, लय प्रवास होतोय, त्याच्यामुळे ते बंद केले. बरोबर. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही ग्राउंडवरती कव्हर केलं आहे. आपण थोडंसं एक वेगळ्या बाजूनं आता जाऊया. तर तुम्ही आता 12 वर्षाचा तुमचा जो एक्सपिरियन्स आहे, बरोबर आहे, तर मला वाटतं की तुम्ही तुमचे जे पहिले जे 2-3 वर्ष होते, 2 वर्ष पहिले असे आपण समजू की तुम्ही थोडंसं हवेमध्ये होता म्हणून तुमचे 2 वर्ष गेले, बरोबर आहे. नंतरच्या 2 वर्षामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळं वळण लागलं. हो, बरोबर आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही त्याच्यामुळे मागं राहिलात. येस, बरोबर आहे. असं झालं का की तुमच्या आयुष्यामध्ये मुलगी आली आणि त्या मुलीमुळे तुमचा 100% फोकस नाही होऊ शकला? आता तुम्हाला मी हे म्हणजे पब्लिकली विचारतोय, कारण काय असे भरपूर 99% पोलीस भरतीची मुलं आहेत की ते मुलींच्या नादी लागून किंवा मुलांच्या नादी लागून भरती नाही होते. आणि मी माझं ना असा एवढा जीव तळमळतो ना, मी पोरांना एवढं सांगतो ना की बाबा तुला भरती व्हायचं ना, तुला हे नाद सोडावंच लागेल. आणि माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत ना की त्यांनी काय केलेलं मुलांनी भरपूर अभ्यासात हुशार, ग्राउंडमध्ये सगळं टॉपमध्ये, पण ह्या नादाला लागला आणि तो भरती नाही झाला. हे माझा एक्सपिरियन्स आहे. काय तर तुम्ही आता काय केलं, तुमचं या बाबतीत तर तेच झालं. मला वाटायचं की रणजित चुकीच्या मार्गाला लागले, पण आता तुमचं खूप म्हणजे तुम्ही खूप पुढे गेले होते, बरोबर आहे. तिथनं माघारी तुम्हाला येणं मुश्किल होतं. मग तुम्हाला वाटतंय का असं की तुम्ही त्या गोष्टीमुळे राहिलात? 100%. म्हणजे काय झालं, मी गावाकडचा मुलगा, बरोबर आहे, आणि एकदम बॅक बेंचर्स, म्हणजे मुलींचा माझा काही संबंध नव्हता 12वी पर्यंत. बरोबर आहे. फर्स्ट इयर सेकंड इयरला मी हडपसरमध्ये प्रॅक्टिस करायला लागलो. प्रॅक्टिस करताना एक असा ग्रुप बनला आमचा की जेणेकरून असं नाही का, म्हणजे थोडा बॅड ग्रुप, तुम्हाला म्हणलं ना की एक मित्र चांगले असणं पण खूप गरजेचं आहे. बरोबर. तर म्हणजे मला पण ते अट्रॅक्शन लागलं, बाबा एक गर्लफ्रेंड असावी, फिरवावं, बरोबर, जावं. त्या काळात काय झालं, मी दुकानात शॉपमध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काम करत होतो, माझ्याकडे थोड्यावर पैसे असायचे. बरोबर. मग म्हणजे मला परिस्थिती जाणून विसरलो होतो मी पूर्णपणे. माझ्या आयुष्यात एक मुलगी आल्यानंतर ते रमलो. म्हणजे मी एक आलमदुरीत फिरत होतो. बरोबर. मला त्या म्हणजे पोलीस भरती क्षेत्रात असं काही घेणं राहिलं नव्हतं. म्हणजे मी कशासाठी आलतो, माझ्या घरच्यांचं परिस्थिती बदलण्यासाठी, माझी वैयक्तिक परिस्थिती बदलण्यासाठी, ती विसरून गेलो मी. बरोबर. ती मुलगी माझ्या आयुष्यात आली, ती पण भरती क्षेत्रातलीच. बरोबर. आम्ही भरती करायला लागलो, एकत्र राहायला लागलो, म्हणजे टाइम जास्त स्पेंड व्हायला लागला आमचा ग्राउंडवर, अभ्यासात वगैरे वगैरे ह्या गोष्टी. हळूहळू दिवस म्हणजे तुम्हाला सांगितलं, म्हणजे ग्रुपमध्ये शेवट भरती होण्याचं कारण हे पण आहे त्यातलं एक. बरोबर. आमच्या ग्रुपमध्ये जेवढे भरती झाले ते एक वेव होते, हे करायचं आहे, हेच करायचं. आणि ते मला सांगायचे की म्हणजे मला असा प्रेम म्हणजे पोरं म्हणायचे की रंजा तू हे करू नको. बरोबर. पण मी आपलं म्हणायचं चल ठीक आहे, तुला काय करायचं वगैरे, अशा गोष्टी मी ते टाळत गेलो त्यांचं. बरोबर. मग मी त्या मुलीच्या म्हणजे आम्ही संपर्क झाल्यानंतर जास्त टाईम मी त्यासोबत स्पेंड करायला लागलो, जेणेकरून मला हा टाईम पोलीस भरतीचा देता आला नाही. आणि
काही दिवसानंतर हळूहळू आमचं रिलेशन वाढत गेलं. म्हणजे इथपर्यंत वाढत गेलं की आमचं असं ठरलं होतं की आता लग्न करायचं आहे. बरोबर. मग लग्न करायचं म्हणल्यानंतर घरी सांगितलं माझ्या मी, तिने तिच्या घरी सांगितलं. ॲक्च्युली आम्ही दोघे पण वेगवेगळ्या कास्टचे होतो. बरोबर. त्याच्यानंतर घरच्यांचा विरोध होता की बाबा नको, आपली परिस्थिती गरीब, आपल्याला काय झेलणार. म्हणजे माझ्या घरच्यांचं असं मत होतं. बरोबर. मग तिच्या घरच्यांचं मत होतं की नाही, इंटरकास्ट आहे, अजिबात जमणार नाही. तरी पण ते ठीक आहे नाही म्हणल्यानंतर परत ते मग भेटणं वगैरे ह्या गोष्टी चालू राहिल्या. माझं काय झालं, मी परिस्थिती हाताबाहेर का चालली होती की मी सगळं विसरून, म्हणजे परिस्थिती माझी काय होती काय नाही हे विसरून त्या मुलीच्या मागं लागलो होतो. बरोबर आहे. म्हणजे मला माझी आई कामाला जाते, माझी आई काय करते ह्याच्याशी काही घेणं राहिलं नव्हतं. बरोबर आहे. मी माझे पैसे कमायचो, मी माझे तिच्यावर खर्च करायचो, ती माझ्यावर खर्च करायची. ह्या सगळ्या गोष्टीचा मी हळूहळू म्हणजे एक शिकार होत गेलो असं म्हणावं लागेल. बरोबर. की म्हणजे त्या मुलीची बी त्याचं काही चूक नाही आहे म्हणा, ती पण तेवढं डेडिकेशन माझ्यासोबत होती. बरोबर. आणि 2023 21-22ची भरती, 23मध्ये ती भरती होऊन गेली. बरोबर. बरं, तिला थोडीफार मदत केली मी अभ्यासात वगैरे म्हणा, सगळ्या गोष्टीत म्हणा, तिने मला मदत केली. असं नाही आहे की बाबा काय चुकीचं झालं, पण झाल्यानंतर सर एक वेगळीच दुनिया असते माणसाची. ते नाही झालं म्हणजे आपण जर नाही झालो आणि ती व्यक्ती झाली तर लय मोठी दरी निर्माण होती, म्हणजे गॅप लय मोठा निर्माण होतो. बरोबर. म्हणजे फार लग्नापर्यंत गेलेली गोष्ट तिथून पण माघारी आलो माणूस मी. बरोबर आहे. आणि तिथून माघारी आलो मी, त्याच्यानंतर सगळं असं वाटायचं की संपलं आहे, काय राहिलं नाही. बरोबर. ती व्यक्ती सोडून गेली, घरच्यांना तर काय बोलू शकत नाही. बरोबर. माझ्यापाशी एकच पर्याय होता की करणे, काहीतरी करणे, किंवा हे सगळं सोडून देऊन घरी जाऊन परत काम करणे आपलं सलूनचं. या गोष्टीने म्हणजे लय दिवस वायाला गेले, मानसिक त्रास झाला. ह्या गोष्टीतनं वर येणं अवघड गोष्ट आहे. त्यामुळे माझं असं मत राहील की जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत ह्या मार्गाला लागू नका. बरोबर आहे. नाही, मला पण वाटायचं की आता झालं काय, आता हे रणजित थोडा म्हणजे गुंतलेलं आहे, त्याच्यातून बाहेर पडणं, परत अभ्यासाला लागणं हे खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे. बरोबर आहे. आणि आता तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये आपण त्याच्या पॉईंटमध्ये घुसले. आता तुम्ही म्हणताय की तुमचं सुरुवातीच्या पिरियडमध्ये तुम्ही केलं, तुमचा अभ्यास चालला होता, सगळं चाललं होतं, तुम्हाला विजन माहिती, तुम्हाला काय करायचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये मुलगी आली त्यावेळेस तुम्ही सगळं विसरून गेला. हो, काय का नाही, सगळं मागचं सगळं ब्लँक, आपल्या मागं कोण रडते बोंबलते आणि सगळं विसरून गेलो आपण फक्त एका प्रेमाच्या ओलाव्यामध्ये चाललेलो आहे. बरोबर आहे. त्यावेळेस माणसाला सुचतच नाही की काय चाललं माझ्या लाईफमध्ये, मी कुठल्या पोझिशनला आहे, मला काय करणं गरजेचं आहे, आपल्याला काहीच कळत नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळं माणूस काय सगळं विसरून जातो. अभ्यास म्हणजे काय परिस्थितीची जाणीवच राहत नाही कुठली. बरोबर आहे. तर मुलांना काय सांगाल की काय केलं पाहिजे मुलांनी त्यांच्या मुलांच्या लाईफमध्ये, अशा प्रत्येकाच्या लाईफमध्ये ही गोष्ट घडती, मुलं शेअर नाही करत. काय बघा, प्रत्येक मुलगा आहे प्रेमात पडतोय, तो सोबत करिअर निवडत असतो. हो, बरोबर आहे. मग तुम्हाला काय वाटतं की हे दोन्ही गोष्टी सोबत होतील? लय कमी चान्सेस आहेत. मी तर म्हणतो 1% पण नाही आहे की सोबत होतील. कारण कसं होतं, हे स्पर्धा परीक्षा आहे, तिथं प्रत्येकाला स्वार्थाने वागावं असं मी म्हणतो की ज्याचा तिथं स्वार्थ आहे तिथं त्याने ते घ्यावं. बरोबर. पण स्पर्धा परीक्षेत असं आहे की तुम्ही डेडिकेट राहिलात तर लवकर सक्सेस आहे. बरोबर. आणि तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्या तर अति लवकर सक्सेस. माझं काय झालं म्हणजे तुम्ही स्वतः सांगताय की माझा अभ्यास एक चांगला होता. हो. पण मी जेव्हा मुलीच्या प्रेमात पडलो आणि ते मी सर्वाइव करायला लागलो, त्याच्यानंतर अभ्यास वगैरे ह्या गोष्टी मी दुय्यम समजायला लागलो. बरोबर. मग त्याच मुलीशी कित्येक वेळा मी असे मानसिक त्रास पण सहन केलेत, किंवा माझ्यामुळे तिला पण झाले असतील. ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि ह्याच्यात काय होतं माहिती आहे का, माणसाचं एक प्रकारचं की माणूस एक वेगळ्या दुनियेत फिरतो. बरोबर आहे. म्हणजे जी ॲक्च्युली दुनिया आहे आपली त्याच्याशी काय कनेक्ट राहत नाही माणूस. बरोबर. वेगळ्या दुनियेत फिरत राहतो की नाही हे म्हणजे हे सत्य नाही असं म्हणतो, की जे सत्य आहे त्याला सत्य नाही म्हणतो माणूस. आणि म्हणजे महत्त्वाचं मला सांगायचं असं की मी जेव्हा त्या व्यक्तीसोबत होतो आणि आमचं म्हणजे पूर्ण होतं की बाबा, आणि जे माझा ग्रुप होता त्या ग्रुपमधल्या प्रत्येकाला वाटत होतं की हे दोघं लग्न करणार आहेत. बरोबर. सगळ्यांना माहीत होतं. पण अक्षरशः ती मुलगी ट्रेनिंगला गेल्यानंतर एक 8-9 महिन्यात ट्रेनिंग असेल, त्याच्यानंतर पण तिने मला सपोर्ट केला की तू कर. मी करायचो. म्हणजे इंजुरी झाली 2024च्या भरतीतनं मी भरती झाली, बाहेर पडलो पूर्ण. बरोबर. त्याच्यानंतर काही दिवसांनी ती आली ट्रेनिंगवरनं. मग मला चांगली तारीख आठवते, 5 जानेवारी 2025 सकाळी 10-11ची वेळ असेल, तेव्हा ती माझ्याजवळ आली. तेव्हा मला सांगितलं तिने की बाबा मी पण खूप स्ट्रगल करते, घरची पण नाही म्हणतात ते, आपण थांबूयात. हे तिचं वाक्य होतं की आपण थांबूयात इथं. आता इथून पुढं काय आपलं नातं म्हणजे
पुढं चालू ठेवण्यात काय हां की तू बी नोकरीला नाही आहे. बरोबर म्हणजे जेव्हा तुमच्याकडे नोकरी नसती, जेव्हा पैसा नसती, तर तुमची किंमत झिरो असते. बरोबर. म्हणजे ते प्रेम ह्या गोष्टी मॅटर करत. फायनली ज्या डिसिजनची वेळ येते त्यावेळेस तुमची अवकात विचारली जाते. हां, तर माझं म्हणजे ती जेव्हा ती मला सोडून गेली तर मला जाणवलं की तुझ्याजवळ जर काही नाही आहे ना, तर तुझी अवकात नाही आहे क्षेत्रात, म्हणजे समाजात अवकात नाही आहे. बरोबर आहे. तुझ्याकडे काहीतरी आहे तर तुला विचारणार आहे. बरोबर. म्हणजे इंटरकास्ट वगैरे ह्या मॅटर करतात सक्सेस व्हायच्या आधी. बरोबर. सक्सेस झाल्यानंतर या गोष्टी मॅटर करत नाही. असं मला त्यावेळेस समजलं की बाबा तू जर काही जरी केलं तर मन लावून कर, नाहीतर हे क्षेत्र सोडून दे. ती पोरगी निघून गेल्यानंतर ठरवलं की ही ज्या म्हणजे काय काय लोक कसे करतात, ती निघून गेली मग तिला त्रास देणे, फोन करणे वगैरे, काही गोष्टी आपण वाढीव करणे. पण माझ्या चुलत्यांनी त्या काळात माझ्यासोबत उभे राहिले. मला म्हणले की ह्या गोष्टी होतात ठीक आहे झाल्या, पण अशा गोष्टी करायच्या नाही जेणेकरून तुला पण त्रास झाला पण तिला पण त्रास झाला. बरोबर. तरी पण मी एक नाही म्हणलं तरी 4-5 महिने मी मानसिक माझं संतुलन बिघडलं होतं. खूप बिघडलं होतं. म्हणजे मी वाईट मार्गाला पण गेलो. बरोबर. वाईट मार्ग म्हणजे मी भांगार सांगार पोरांच्यात हिंडणे, बरोबर, काय बी करणे. हां हां, म्हणजे अक्षरशः ज्या गोष्टी आयुष्यात ठरवल्या मी करणार नाही आहे त्या पण गोष्टी केल्यात मी. तिथपर्यंत गेलो. 1-2-3 महिन्यानंतर असंच एकदा विचार करत बसलो होतो. आमच्या इथं स्टेशन एक मांजरी म्हणून, तिथं विचार केला की आपण ज्या गोष्टी करतोय, म्हणजे आपण जे 14 पासून प्रवास सुरू केला आहे, ठीक आहे आपले 7-8 वर्ष गेले याच्यात, एका मुलीमागं किंवा वेगळ्या दुनियेत गेले आपले 14 म्हणजे 7-8 वर्ष. तर मग आत्ता हे 2च पर्याय आहेत, एक तर करणे किंवा माघारी जाणे. बरोबर. लय विचार केला. मग त्या विचारात मी ठरवलं की आपण अनुभव तर आहेच, आपण कुठं कमी पडतोय, काय करतोय ह्या गोष्टी, म्हणजे मी सगळ्या गोष्टीचं ॲनालिसिस करून ठरवलं की आपण एक चान्स घ्यायचा. तर एक चान्स घ्यायचा ठीक आहे, पण मग पहिलं माझ्या मनात आलं की माझी आई. बरोबर. मी माझ्या आईला जाऊन भेटणार. हां. घरी गेलो मी, 2-3 दिवस राहिलो. असं माझ्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं. टेन्शन दिसल्यानंतर मी आईला, म्हणजे माझी आई अजून बी रोजानीच कामाला जाते. सॉरी बरं का. नाही. 8-9 वाजताची वेळ असेल सकाळी. मी उठलो, आई मला म्हणली चल राहणं सोडवायला. मला 2 व्हीलरवर सोडायला गेलो. मी म्हणजे साधारण एक 500 मीटर असेल तरी 200-300 मीटर गेलो, गाडी थांबवली. थांबवल्यानंतर मी अक्षर तिचे पाय धरले तिथं. म्हणलं माझ्याकडून लई मोठी चूक झाली नाही का, मी आपली परिस्थिती विसरून, तुझे कष्ट विसरून वेगळ्या मार्गाला गेलो, मला माफ कर. फक्त आयुष्यात मला एक संधी दे की बाबा मी बरोबर करून दाखवतो की तुझं पोरगं वाईट नाही आहे. मी चुकलो, मान्य करतो. त्याच्यानंतर तिने मला म्हणजे आई असते 0 मिनिटात माफ केलं. मला म्हणजे तू कर, फक्त जे केलं आहे ते परत करू नका, अशी माझी इच्छा आहे बाबा. परत ती चूक परत नाही झाली पाहिजे. तिथून परत तुम्ही रिस्टार्ट केला. हा, मी थांबलो 1-2 दिवस. तर मी 2 दिवस घरी थांबलो. त्याच्यानंतर मग ठरवलं की आता आपण जर चाललो आहे तर पहिली गोष्ट ह्या क्षेत्राकडे परत जायचं नाही, कोणत्या मुलींच्या बाजूला परत जायचं नाही, की बाबा आपण जी गोष्ट केली ती परत करायची नाही, जेणेकरून आपली चूक रिपीट नाही झाली पाहिजे. मग त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आपली भरती करायची, म्हणजे एकदम मन लावून करायची. बरोबर. माझा मित्रग्रुप पण चांगला होता. म्हणजे विशेष करून सांगेन की गौरव वाडागळे पुणे शहरला पोलीस झालेला, अक्षय पिंपरी चिंचवडला, आतिश डेरंगे जो पुणे ग्रामीणला पोलीस झाला 2000, म्हणजे मागच्या वर्षी टॉपर येतो आमच्या होमगार्डमधून. तर ते पण अशी म्हणजे मित्र एवढे कट्टर भेटले मला. आणि माझे काही गावातले मित्र पण आहेत की ज्यांनी मला सपोर्ट केला. मी दरवर्षी भरतीनं राहिलो ते पण सपोर्ट करायचे की तू कर. आणि हे सगळे प्रकरण होताना ते मित्र पण माझ्यासोबत होते, त्यांनी चांगला सपोर्ट केला की तू कर बाबा, काय होत नाही, आपण बघूया 1 वर्ष ट्राय कर. मग त्याच्यानंतर हडपसरला आलो एकदम डेडिकेटेडनी, ग्राउंड आणि अभ्यास. मग ठरवलं होतं मीरा महेंदरला द्यायची. मग ते करत राहिलो, हळूहळू होत गेलं. शेवटी फायनली पोलीस. म्हणजे आता आपण तुमच्या बोलण्यातून असं समजलं मला की तुम्ही जोपर्यंत प्रेमबिम सगळ्या गोष्टी आहेत
पण जर का तुमची जर का लेवल नसेल तर त्या गोष्टीला काही किंमत नाही. नाही झिरो बरोबर आहे. तर त्याला तुम्हाला मुलांना काय केलं पाहिजे, तुम्ही स्वतःला सिद्ध करा. बरोबर आहे. हो तुम्ही सिद्ध करा, सगळी दुनिया तुमच्या मागे येईल. बरोबर आहे. आणि जर का तुम्ही स्वतःला सिद्धच नाही केलं आणि तुम्ही जर त्या गोष्टींच्या मागे लागले, तुम्हाला ठोकरच भेटणार आहे. आता तुम्ही म्हणजे तुमचं चांगलं गुडलं काही तुमचं समजा की तुमच्या आईचं चांगलं कर्म आहे किंवा तुमचं सराउंडिंग चांगलं आहे, त्यामुळे तुम्ही पिकअप घेऊ शकलात. बरोबर आहे. जर का समजा तुमच्या जागेला दुसरा जर मुलगा एखादा असता तर त्याने काय केलं असतं, नशेच्या आहारी गेला असता आणि आज एकदम भिकाऱ्यासारखा फिरत राहिला असता इकडे तिकडे. बरोबर. म्हणजे भरपूर लोकांना बॅकअप घेणं जमत नाही, परत आणखीन पिकअप घेणं जमत नाही. नाही अशा म्हणजे ह्या काळात काय झालं, आता ती जेव्हा मला सोडून गेल्यानंतर मी पण असं वायबल झालतो जरा की बाबा आपण ड्रिंक करायची, परत म्हणजे कोणाचं घेणं नसताना हिंडायचं, तिला फोन करायचा वगैरे, अशा म्हणजे गोष्टी डोक्यात येत होत्या. बरोबर. मग येत असताना पण तेव्हा मार्गदर्शक राहिले माझे चुलते, जे तुम्हाला सांगितलं दिनेश कासवेद म्हणून माझे चुलते. त्यांनी मला म्हणजे एक आपण कसं म्हणतो एक बाहेरून हात असतो तसा हात ठेवला की बाबा तू आपण जे म्हणजे माझे वडील तुम्हाला खरं सांगतो, माझे वडील ड्रिंकमुळे गेलेत. म्हणजे त्यांचं निधन ड्रिंकमुळे झालं, ते खूप ड्रिंक करायचे वगैरे. मग त्यांनी मला जाणून दिलं की तुझे पप्पा ज्या गोष्टीमुळं गेले आणि त्याच्यानंतर तुझ्या घरावर एवढं मोठं संकट आलं जेणेकरून तुझ्या आईला एक 15-20 वर्ष संघर्ष करावा लागला आहे दुसऱ्याच्या रानामध्ये जाऊन वगैरे. तर तू जर ही गोष्ट केली तर परत तुझ्या फॅमिलीसुद्धा हा संघर्ष येणार आहे. मग तुझ्या वडिलांचे दिवस वडिलांमुळे जे दिवस तुला भोगाय भेटले ते तुझ्या पुढच्या पिढीला तुला अनुभवायचे असेल तर तू ह्या मार्गाला जा. अन्यथा शांत राहा. सगळ्यात महत्त्वाचं सर संयम ठेवणं आणि शांत राहणं. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्या मुस्कडात माराय ताकद लागत नाही, पण ते शांत राहून एकदम उभं राहण्याला खूप ताकद लागते. ते चुलत्यांनी ते मला सांगितलं की आपल्याला शांत राहायचं आहे आणि दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचं आहे हे तुला कळलेलं आहे. आणि तू जेव्हा ह्या गोष्टी सक्सेस होतील तेव्हा हे जे तुला बोलणारे आसपासचे आहेत किंवा तुझं जे अपयश आहे, जी मुलगी आहे किंवा जे बाहेरचे लोक बोलतात ते तुझ्या एका PDF मधल्या एका नावाने हे सगळे शांत होणार आहेत. बरोबर. त्याच्यामुळं ह्या गोष्टी सोड, जे तुला बोलतात नाही बाहेरची गोष्टी हे सोडून दे. बरोबर. तू फक्त त्या PDF वर आणि तुझ्या त्या अभ्यासावर लक्ष ठेव. बरोबर. या गोष्टीने मी त्यांना गुरुच मानतो. ते पहिल्यापासून त्यांचं मी प्रत्येक गोष्ट ऐकत आलेलो आहे. बरोबर. तर आपण आता हे लव लाईफ बघितलं, आपण फ्रेंड्सबद्दल घेऊया. तर तुमच्या लाईफमध्ये निगेटिव्ह फ्रेंड्स पण असतील, पॉझिटिव्ह फ्रेंड्स पण असतील. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा निगेटिव्ह विषयी बोलूया. तर तुमच्या लाईफमध्ये अशा निगेटिव्ह फ्रेंड्स होतात का की त्यांनी तुम्हाला कसं डिमोटिवेट केलं किंवा कसे मित्र असू शकतात, थोडंसं मला सांगा. नाही काय झालं, मी जेव्हा भरती चालू केली ती तेव्हा असं मी शॉपवर काम करायचो. मग काही मित्र यायचे माझे, हायस्कूलमधले म्हणा, गावातले म्हणा, असं म्हणजे ओळख झाली इकडे तिकडे, त्यामुळे यायचे. पहिला प्रश्न त्यांचा असा असायचा आलेला आहे, काय करतोय तू हे, बरोबर, कशाला करतोय, तुझा धंदा चांगला आहे, ह्यात जास्त पैसे कमावतात ते मिळतात ते, तू हे कर. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक तोंड हेवा कसं नाही रे, पोलीस भरती सेटिंगवर असते, पैसे दिले की काम होऊन जातं, तू बघ. पण ह्या गोष्टीला माझ्याकडे उत्तर होतं, जे मी ज्यांच्याकडे बघून पोलीस भरती क्षेत्रात आलो, म्हणजे भानदास जाधव जे PSI होते, त्यांचा मुलगा अक्षरशः 4-5 वर्ष ट्राय करत होता, मग त्यांना सेटिंग करता येत नव्हती का. बरोबर. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर आहे, तो 2013च्या काही भरती 1-2 मार्कांनी राहिलेला व्यक्ती आहे. मी म्हटलं त्यांच्याकडे तर पैसे होते, ते लगेच त्याला इन करू शकत होते ना का पैसे देऊन. बरोबर. नाही, मग मी मामांशी बोललो तर मामा म्हणले नाही अरे, भरती वगैरे काही सेटिंगवर होत नाही किंवा पैसे देऊन होत नाही, जे आहे ते समोर होतं, जे आहे ते प्रत्येक तुमचं म्हणजे ग्राउंड झालं की ते मार्क पडतात, ते लेखी झाली मार्क पडतात, नावानिशी मार्क पडतात. हे मग फ्रॉड किंवा काही गोष्टी चुकीच्या करण्याला वावच नाही आहे ना. बरोबर. बाकीच्यांचं काय ऐकू नको. आणि पहिली गोष्ट जे मला सांगत होते ना, त्यांनी आयुष्यात एक पण भरती दिली नव्हती, ते आपलं असं हवेत गोळ्या मारणे असा प्रकार चालू होता तो. हे असे माझे निगेटिव्ह फ्रेंड होते. परत ग्राउंडवर पण मिळले निगेटिव्ह, नाही होत रांच्या, असं नाही होत, हाच भांगारे तोच भांगारे, पुरींच्या मागं लागले, हे एकच आयुष्य, असं कर. ते 4-5 वर्ष काही त्या मित्रांमुळे पण माझे व्हायला गेले. तुम्हाला डिमोटिवेट करणार होते का. डिमोटिवेट म्हणजे कसं, ज्याच्याकडून काय होत नव्हतं तो डिमोटिवेट करत होता, आणि ज्याच्याकडून सगळं काय होत होतं तो मोटिवेट करायचा, नाही तू करून राहा, होतं तुझ्याकडून, चल कर. असा ग्रुप होता माझ्याजवळ, दोन्ही प्रकारचे ग्रुप होते. काय जण मागं पण बोलायचे की अरे नाही हे काय करत नाही, होणार नाही ह्याच्याकडनं. हो, बोलायचे मागं. म्हणजे पोलीस भरती क्षेत्र मी तर सांगेन, म्हणजे जे बाहेरचे क्षेत्र असतं, अकॅडमीज म्हणा किंवा जे आपले बाहेरचे फ्रेंड म्हणा, असे खूप कमी लोक आहेत की ते तुम्हाला खरं सांगतात. बरोबर. नाही तर पोलीस भरती क्षेत्र अफवांचं क्षेत्र आहे. बरोबर. तर मग त्या अफवांमध्ये मी पण 1-2 वेळा बळी झालेलो आहे. बरोबर. पोलीस भरती क्षेत्रात कसं होतं, ज्यांना ॲक्च्युली ज्ञान आहे, ज्याची ॲक्च्युली माहिती आहे,
ते लोक खूप कमी आहेत आणि मी म्हणतो ते मिळाले की तुम्ही त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. बरोबर, फायदा पण. असे पॉझिटिव्ह मित्र कोणते आहेत की त्यांनी तुम्हाला काय सपोर्ट केलं किंवा जे पॉझिटिव्ह होते? माझ्या जास्त करून सपोर्ट पॉझिटिव्ह म्हणजे माझ्या गावाकडचे ते जे कधी भरती दिली नाही बरोबर. ते लोकांचं एकच होतं हां. की आमच्या ग्रुपमधला एकमेव तू पोलीस असशील. बरोबर. आणि ते म्हणजे मला एवढे पॉझिटिव्ह छोट्या छोट्या गोष्टीपासून करायचे. मी दुकानात जरी सलूनमध्ये काम करता उभं राहिलं ते माझ्याकडे आलं तरी म्हणजे काय साहेब हां. इथून सुरुवात. आणि त्यात म्हणजे मी अवश्य नाव घेईल, माझा विशाल नावाचा एक मित्र होता, विशाल जगताप. हां. तर तो काय करायचा, तो अत्यंत गावाकडचा एकदम साधा आहे बरं का, शेती आहे घरी, काम करतो आणि आमच्या ते कंपनीत काम करतो. बरोबर. मी त्याला हडपसरला असताना कधी फोन केला ना, अरे विशाल थोडे पैसे लागतात ते नाही का, फी भरायची हे भरायची, तो विचारत ना तुला कशाला लागतं काय, लगेच पाठवायचं. हां. आणि पैसे मागत पण नव्हता, विशेष म्हणजे माघारी मागत नव्हता बरं का. असं म्हणजे चांगले आहेत, सुमित आहे, सूरज आहे, अतुल आहे, हे लोक चांगल्या शिक्षणात आहे. तरी ते मी हरून गेलो ना घरी की अरे यार नाही झालं यावर्षी, तर ते म्हणायचे नाही तू कर होते. आणि ते मला एक सांगायचे, ठीक आहे ना तू सोडशील, तुझ्याकडे गमवायला काहीच नाही आहे. बरोबर. पहिली गोष्ट तुझी परिस्थिती म्हणजे 18-20 दारिद्र्य आहे, मग तू एक पाऊल टाकून बघ, फसलं तर फसलं, काय प्रॉब्लेम नाही, सक्सेस झाला तर सगळं चेंज होऊन जाईल ना. बरोबर. हे असे मित्र आहेत माझे. आणि ग्राउंडवरती आतिश ढेरंगे, म्हणजे आतिश ढेरंगे असा पोरगा आहे की तो माझ्यापेक्षा वयापेक्षा बारीक आहे, खूप बारीक आहे, तरी म्हणजे डेडिकेटेड खूप. म्हणजे मी म्हणतो पुणे ग्रामीणला फर्स्ट येण्यासाठी तो त्या पात्र होता. बरोबर. म्हणजे मी त्याला माझ्यापेक्षा बारीक असताना पण विचारायचो, आतिश काय केलं तरी तू अभ्यासात, तुला एवढे चांगले मार्क पडले, अवघड पेपर असतो होता, तो मला सांगायचा, न लाजता सांगायचं, मी लाजता त्याला विचारायचो. मी युगो साईडला ठेवून, म्हणजे युगो साईडला ठेवून तुमच्यापासून शिकलो मी की ग्राउंडला तुमच्यापाशी आलो ना तेव्हापासून युगो एकदम साईडला ठेवून दिला की आपल्याला जर माहिती पाहिजे तर झुकूनच काम केलं पाहिजे. त्याला विचारतो, पण मला समजून सांगायचा. गौरव आडगळेंनी मला सांगितलं की आपण टेस्ट सिरीज लावूयात. त्याला म्हणजे अरे काय गौरव आहे, कशाला उगेच जायचं यायचं एवढं वेळ जातोय, अरे तू चल म्हणायचा. मग 1-2 वेळा त्याच्याबरोबर गेला, मग ते आमचा ग्रुप तयार झाला, अक्षय, मी, तो. मग आम्ही दर शनिवारी टेस्ट सिरीज जायचो आणि झालं की काय चुकलंय, माझं हे चुकलंय, तुझं ते चुकलंय, हा कॉमन प्रश्न सगळ्यांना चुकलाय, मग ते लक्षात राहायचं, अशा गोष्टी लक्षात राहायचं. म्हणजे आपल्याला पॉझिटिव्ह मित्र पण भेटतात, निगेटिव्ह मित्र पण भेटतात, पण तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्हाला कोणासोबत राहायचं. हो बरोबर आहे. तुम्हाला वाईट नाद लावणारे पण असतात की नाही चल चल आपण इकडे जाऊ, चला आपण हे करू, चल ती तिकडे गेली तिच्या मागे जाऊ, असे करणारे पण असतात आणि काय टेस्ट सिरीजला नेणारे पण असतात. हो असतात. बरोबर आहे. तर तुम्हाला कळलं पाहिजे की कोणासोबत जायचं, कोणासोबत राहायचं. तर आता मित्रांच्या लाईफमधलं पण आपण बोललो, तर मुलांना आता सांगा तुम्ही की भरतीमध्ये टिकून राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही पडलाय, मुलांनी असं केलं पाहिजे का? काय काय मुलं आता काय येतात माझ्याकडे, असे मुलं आहेत की आता मागच्या वर्षीच भरतीला होते, ठीक आहे, आता ह्या वर्षी भरतीमध्ये पडले बाहेर, चांगले मार्क्स पडले, ग्राउंडला चांगले बाहेर पडले, मार्क्स चांगले पडले, पण आता त्याचं चुकलं काय की तो पण मुलींच्याच नादी लागला मुलगा आहे. ओके. त्याला सांगून सांगून थकलो, बाळा हे करू नको, हे करू नको, तरी बाहेर पडला तो. मग असे भरपूर आहेत, भरपूर स्टोरी आहेत. आणि आता ते असे म्हणतात की आता मला करायचंच नाही. आता 2 वर्ष झालं आणि वय किती असेल, 21-22 वर्ष वय असेल, त्यांना काय सांगाल की तू कंटिन्यू केलं पाहिजे? माझं काय मत आहे, आता ठीक आहे, म्हणजे तो एक प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा कालावधी असतो, तो मुलींचा म्हणा किंवा अदर गोष्टींचा म्हणा. तर जर आपलं एम फिक्स असेल की बाबा मला हे करायचंय, तर तुम्ही थांबलं नाही पाहिजे. पण काय बघितलं की कुठले मित्र सपोर्ट केलेत, कुठल्या मित्राने सपोर्ट नाही केलं, मित्र कसे भेटतात आपण बघितलं. येस, बरोबर आहे. तर मित्रांची साथ खूप महत्वाची, बरोबर आहे. हो, तुम्हाला जर सोबत चांगले मित्र भेटले तर तुमची लाईफ पुढे जाईल. जर का समजा तुम्हाला वाईट मित्र भेटले तर काय होईल, तुमची लाईफ मागे. आता मुलं काय करतात माहिती आहे का, मुलांचा ग्रुप चांगला असतो, तुमचा पण ग्रुप छान होता, एकदम भारी. म्हणजे तुमचं जर फ्रेंड सर्कल जर बघायला गेलं तर एकदम फ्रेंड म्हणून तुम्ही सुरुवातीच्या पिरियड मध्ये खूप भारी ग्रुप होता. तुमचे 2 ग्रुप बघितलेत मी. एक सुरुवातीच्या पिरियडचा एक ग्रुप होता, नुसतं मजा मस्ती मस्करी, एकदम असा एखादा पुढच्याला एकदम इम्प्रेशन पाहिलं की पुढच्याला दबाव टाकला, असा ग्रुप होता, बरोबर आहे. आणि एक नंतर आताच्या रिसेंट पिरियड मधला तुम्ही गौरव हा एक ग्रुप, म्हणजे एक तुम्ही दोन्ही ग्रुपमध्ये बदल झालेला मी बघितला बरं का. त्यांचा पण आधी हे पण पोरं आलती, ह्यांचा पण एक आधी टुकार गँगचा ग्रुप झाला, तुमचा एक वेगळा ग्रुप होता, बरोबर आहे. आणि नंतर सगळे एकदम शुद्ध पांढरपेशी लोक एकत्र जमल्यासारखं तुमचं सर्कल झाला, बरोबर आहे. अभ्यास करतायत, म्हणजे एकदम सगळे सभ्य, एकदम सभ्य झाले, सगळे सभ्य झालेली पोरं मी बघितली. तर मग मुलांना तेच विचारायचं तुम्हाला की सुरुवातीच्या पिरियड मध्ये तुम्ही काय करत होते, सगळे जर म्हणजे टिंगल दिवाळी करणे, एकदम असा टुकार ग्रुप होता थोडक्यात, ठीक आहे. आणि नंतरच्या पिरियड मध्ये एकदम सगळा साजूक मुलांचा ग्रुप, जे काय सदाशिव पेठेमधले सगळे लोक एकत्र आणलेत आणि एकदम चांगल्या पद्धतीने मार्गाला लागलेत, अशा पद्धतीने तुमचा ग्रुप झाला. तर हा चेंज करणं गरजेचं आहे मुलांना. हो खूप. जर ग्रुप आपण चेंज केला तर काय होतं,
आपले चांगलं डायरेक्शन मिळतं. बरोबर आहे. तुम्ही म्हणजे त्या गोष्टी मिळवण्याविषयी तुम्ही सिरियस होता, बरोबर आहे. म्हणजे त्या गोष्टीला प्रथम प्रायोरिटी देता बरोबर त्या ग्रुपमुळं. कारण ग्रुप म्हणजे चर्चा होत्या, समजा माझा मित्र पोलीस झाला हम्म. तर मी पण झालो पाहिजे किंवा त्यांनी काय केलं हे आपल्याला माहित असतं. बरोबर आहे. त्याच्यामुळे ग्रुप चांगला असणं महत्त्वाचं. आणि ग्रुप जर चांगला असला हम्म. तर तुम्ही एकत्र पुढे जाता. उदाहरणार्थ गौरव, मी आणि अक्षय, आम्ही तिघांचा ग्रुप होता टेस्ट बरोबर. सिरीजला. तर आमच्या तिघांचे म्हणजे किती मार्क पाडायचे आम्ही टार्गेट सेट केलं बरोबर आहे. की आम्हाला एवढे मार्क पाहिजेत तेव्हा आम्ही पोलीस होणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं आमचा ग्रुप चांगला असल्यामुळे आम्ही तिघांना काही जास्त अडचण नाही आली. बरोबर. संगत चांगली पाहिजे. बरोबर आहे. संगत खूप आणि महत्त्वाची. मुलांना कुठं ना कुठं तर ते चेष्टा मस्करी जो धिंगाणा चाललाय ह्या सगळ्या गोष्टी थांबवून काम करणं गरजेचं आहे. खूप बरोबर आहे. सगळ्या गोष्टी स्टॉप करून काय करणं गरजेचं आहे की एक नव्या मार्गाकडे बघणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मुलांनी न्यूज स्टार्ट करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय की मित्रांचा ग्रुप एक बदलला आपण. बरोबर आहे. आणखीन काय विचारत होते मला? अभ्यास. हा. तर तुम्हाला अभ्यास केला तुम्ही, बरोबर आहे. सगळ्यांनी मिळून अभ्यास केला का तुम्ही प्रत्येकाने वैयक्तिक अभ्यास केला होता? नाही, आम्ही अभ्यासिकेला वेगवेगळे होतो. कारण का राहिला आम्ही तिघ डायरेक्शनला वेगळे होतो. आम्ही एक अभ्यास करत होतो. आठवड्यातून एकदा आलो ना आम्ही चर्चा करायचो. बरोबर आहे. की आपल्याला काय केलं पाहिजे, आपण काय म्हणजे थोडक्यात रिडिंग केले पाहिजे किंवा काय, ह्याच्यावर आमची चर्चा व्हायची. बरोबर आहे. त्याच्यामुळे आणि समजा काही गोष्टी अशा असतात की कॉमन असतात पोलीस भरती. म्हणजे समजा मराठीचं पुस्तक म्हणा किंवा त्यातल्या टॉपिक म्हणा, त्यासारखं क्वेश्चन येतात, तर आम्ही ते सारखं घोकमपट्टी करायचो भेटल्यानंतर. बरोबर आहे. आता नवीन मुलांना सांगा की त्यांनी किती वेळ अभ्यास केला पाहिजे? जर तुम्ही नवीन असाल आणि तुमच्या जर सातत्य असेल तर कमीत कमी 6 ते 7 तास जर आत्तापासून अभ्यास केला तर तुम्ही महाराष्ट्रात टॉप करता. बरोबर. सातत्य ठेवलं तर, हा सातत्य खूप पाहिजे. शब्द महत्वाचा आहे. ह्याच्यामध्ये सुट्टी नाही. सातत्य शब्दाला आपण सहज बोलतो, निघून जातो. खूप पण जड शब्द ते आहे. खूप जड जड शब्द आहे. आहे. खूप जड शब्द ते आहे. टिकवता आला पाहिजे. हो सातत्य राहत नाही, मुलं करतात, सोडून देतात, हो. परत त्यांनी हायाचं उभं राहिलं पाहिजे. बरोबर आहे. येस. सातत्य कसं टिकवलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? कसं टिकवायचं, कसं सातत्य पोरांनी? सातत्य टिकवायचं. आता कसं होतं सर, आपण तर काही रोबोट नाही, माणूस आहे. थोडंफार एखाद्या वेळेस ते ब्रेक होतं, हा. पण ते लगेच रिजॉईन केलं पाहिजे. म्हणजे थांबलं नाही पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही लगेच अभ्यासाला परत सुरुवात केला. समजा एखाद दिवस आपला व्हायला गेला की नाही आपल्या जण बाबा 7चे 7 दिवस नाही अभ्यास होत, एखाद दिवस आपण बंक केलं तर ठीक आहे, पण दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही लगेच सुरुवात केली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही ते मागच्या दिवसाचा रिग्रेट घेऊन नाही बसले पाहिजे. जर मागच्या दिवसाचा रिग्रेट घेतलं तर बरोबर. पुढच्या दिवसावर परिणाम होतो. बरोबर. आणि मी म्हणतो सुरुवात छोटी करा. म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी पण सुरुवात करा. एकदम असं समजू नका की नाही आज आलो मला 12 तास बसायची, अभ्यास 14 तास बसायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी 2 तास मिनिट होत नाही. बरोबर. 2-2, 3-3 तासात सुरुवात करा. हळूहळू आपलं पिरियड वाढवत जावं. गेलं पाहिजे. पण ज्या विषयाला पोलीस भरती म्हणजे प्रायोरिटी आहे की बाबा गणित, बुद्धिमत्ता, मराठी 75 क्वेश्चन पडतात आहे, बरोबर. तर तुम्ही त्याला जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करा. म्हणजे जास्त वेळ त्याला दिलाच पाहिजे असं माझं मत आहे. बरोबर. आणखीन एक गोष्ट तुम्हाला विचारायची काय की आता मुलं करतात, बरोबर आहे. आता एका मुलानं 3 तास अभ्यास केला, त्याला असं वाटायला लागतं की आता मी लय भारी झालो. बरोबर आहे. किंवा एखाद्या दिवशी जर ग्राउंड चांगलं, त्याला वाटायला लागतं आता माझ्यासारखं जगात कोण नाही. माझी म्हणजे प्रत्येकासोबत सिच्युएशन येते, प्रत्येक माणसासोबत येते. तर असं मुलांनी काय केलं पाहिजे? हवेत न जाता जागेवरती राहिलं पाहिजे. बरोबर आहे. तर ते मुलांनी तुम्हाला काय वाटतं की कुठली कशी सिच्युएशन आल्यानंतर काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? माझं काय मत आहे, तुम्ही समजा आता एखादा इव्हेंट जमला चांगला किंवा एखादं गणित सुटलं किंवा एखाद्या म्हणजे विषयात तुम्ही चांगले झाला, बरोबर आहे, तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही त्या गोष्टी जास्त बाव नाही केला पाहिजे की मला जमते. आता आजकाल महाराष्ट्राची कित्येक मुलं आहे. आता माझं उदाहरण सांगतो, मला जेव्हा 39 मार्क होते म्हणजे 39 मार्क होते मला, माझ्या पुढं 41, 43, 40 होते, कित्येक मुलं होती. म्हणजे मी ठरवलं होतं की मला एवढी टोटल करायची, मला एवढे लेखीला आलेच पाहिजे. बरोबर. त्यामुळे मी काय जास्त म्हणजे माझी लेखी चांगली आहे किंवा माझा मराठी विषय चांगला आहे म्हणून मी जास्त हवेत नाही गेलो. मग त्या चुका केला मी इथून मागच्या भरतीत. बरोबर की 2023 मध्ये मी जेव्हा पेपरला जात होतो तेव्हा मला काही मित्रांनी काही मैत्रिणी सांगितलं किंवा व्यवस्थित असते, त्यांना नाही म्हणले हे किरकोळे होऊन जाते, मी अभ्यास केलेला आहे, हे बघ हे बघ हे येते ते, आणि तिथं अक्षर सिली मिस्टेक करून आलो. बरोबर. त्यामुळं हवेत न जाता स्टेबल राहिले पाहिजे, एकदम शांत. आणि जेव्हा माणूस शांत पद्धतीने पेपर सोडवतो किंवा शांत पद्धतीने ग्राउंड करतो, तो माणूस आपोआप सक्सेस होतो. बरोबर. आता मी तुमचं मागचं पण ऑब्झर्व केलं की तुम्ही ज्यावेळेस भरती देत आहे त्यावेळेस मला माहिती असेल की रणजित ह्यावेळेस भरतीत उतरलेला आहे. हा, रणजितची प्रॅक्टिस चांगली चालली किंवा मला 2-4 तर फोन व्हायचे, मला कळायचं की प्रॅक्टिस मध्ये चालू आहे. पण ह्यावेळेस तुम्ही एकदम लास्टला फोन केला. बरोबर आहे. त्याच्या आधीच्या प्रॅक्टिसच्या वेळेस मला माहितीच नव्हतं की मला वाटतं रणजित बाहेर आहे. बरोबर आहे.
मग ते तुम्ही हाच परिणाम होता की आता शांत राहून काम करायचं हा ठरवलं होतं का असं? काय झालं, मी मागची भरती असं जास्त बाऊ केला ना आणि मी नातेवाईकांना मी सांगितलं हा. होतं भरती करतोय, मित्रांना सांगितलं भरती करतोय, गावात सगळ्यांना माहिती भरती करतोय. हा. तर मग ते काय व्हायचं, मला म्हणजे नाही झालं की ते असं विचारायचे, पण ते आता ते चांगले भावनेने विचारा की वाईट हे माहित नाही, पण ते मला टोचायचं बरोबर आहे. की किती वर्ष झालं करतोय, हा. सोडून दे, आपण अजून ह्या गोष्टी केल्या पाहिजे का नाही हे ठरव तू. हम्म. मग मला असं वाटायचं की हे मग मी सांगितलं ते चुकीचं गेलं आणि जास्त बाऊ केला ते एकदम चुकीचं गेलं. त्यामुळे मी राहिल्यानंतर ठरवलं की आपण शांत राहायचं, शांत पद्धतीत ग्राउंड करायचं, शांत पद्धतीत अभ्यास करायचा. मी ह्या वर्षी असं म्हणजे लय जणांना सांगितलं होतं की नाही मी ते सोडून दिले, मी आपल्या दुकानात शॉपला काम करतोय, मी काय ते क्षेत्र बॅकला इंजुरी झाल्यामुळे बंद करून टाकलं. आणि त्या दिवशी रिझल्ट लागला अचानक, पोस्टर वगैरे पडले, फ्लेक्स लागले, तेव्हा सगळे काय शॉक फोन झाले. आला, अरे तू तर सोडलं होतं. हा. नाही म्हणलं सोडलं नव्हतं, माझं चालू होतं हळूहळू, फक्त मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की बाबा मी करतोय म्हणून. हा. जेवढं शांत राहून काम कराल तेवढं तुम्हाला रिझल्ट लवकर मिळतो. बरोबर. तर अशा पद्धतीने बघा, आता आपल्याकडे बोलण्यासारख्या खूप सगळ्या गोष्टी आहेत, पण आपला एपिसोड खूप खूप म्हणजे खूप लांबत गेलेला आहे. जे पोलीस भरती करणारे मुलं आहेत त्यांनी काही करायचं, पण हा एपिसोड तुम्ही पूर्णपणे बघितला पाहिजे. तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मुलांपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या माहितीसाठी अशाच माहितीच्या सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर रणजित, आपल्याकडे बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत. परत एकदा आपण भेटूया, नक्कीच. परत आणखीन चर्चा करूया. तर तुम्ही आमच्या चॅनलला आलात, विजिट दिलीत, आमच्या मुलांसाठी मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल तुमचं आम्ही धन्यवाद करतो. परत एकदा या, विजिट करा नक्की. आणि आमच्याकडनं तुम्हाला छोटंसं गिफ्ट. सुशांत, हे बघ दिसते का?